So good morning students and welcome to Aero Computer Academy. Good morning. कारण की आज बघून घ्या तुम्ही नोटबुक तुमचे आन्सर चेक करून घ्या काय आलेत काय नाही. सो विद्यार्थी मित्रांनो आज खऱ्या अर्थाने गुड मॉर्निंग झाली. त्याचं कारण असं आहे की सकाळी सकाळी 6:30 वाजता एक मेसेज आला थर्ड इयर कम्प्युटरच्या एका विद्यार्थ्याचा, पासआउट विद्यार्थ्याचा, की सर थँक्यू म्हणून. सकाळी सकाळी एक तर 6:30 6:30 माणूस झोपेत असतो. अशा वेळेला सकाळी सकाळी एक मेसेज आला की सर थँक्यू, थर्ड इयर कम्प्युटरचा विद्यार्थी आहे यश सावंत सांगोला. मी आपला झोपेतच मेसेज बघितला आणि झोपेत मेसेज बघितल्यानंतर त्याच्या खाली दिलं होतं सर फायनली वी डिड इट, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे मध्ये माझं ऍडमिशन कन्फर्म झालं. COEP ज्या कॉलेज बद्दल आपण एवढ्या दिवशीपासून बोलतोय, COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, ह्या कॉलेजमध्ये थर्ड इयर कम्प्युटर एरो कम्प्युटर अकॅडमीच्या थर्ड इयर कम्प्युटरचा एक विद्यार्थी आहे, ठीक आहे, ज्याचं नाव आहे यश सावंत. ठीक आहे, यश सावंत. त्याला थर्ड इयर कम्प्युटरला पर्सेंटेज होते 96.12% सेकंड सेमिस्टरला. त्याचं ऍडमिशन झालंय कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमध्ये. ठीक आहे, अत्यंत गरीब परिस्थितीतून आलेला विद्यार्थी, अत्यंत गरीब परिस्थिती. सेमिस्टरमध्ये प्रत्येक महिन्यातून 1-2 फोन यायचे की सर टेन्शन येते, काय करू, अभ्यास कसा करू, काय करू, ह्या गोष्टींबद्दल टेन्शन यायचं. मला शुअरिटी होती की त्याला चांगलं कॉलेज मिळेल, 100% त्याला गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल. पण ज्या पद्धतीने पेपर चेक झाले होते त्यावेळेला थोडीशी भीती होती मनामध्ये की काय होईल काय नाही होणार. आणि ज्यावेळेला मी तुम्हाला ह्याच्याबद्दल बोललोही असेल की ज्यावेळेला त्याचा पेपर चेक झाला होता बाळांनो, त्यावेळेला त्याला 3 सब्जेक्ट होते थर्ड इयरला, जे थेरी सब्जेक्ट होते. PWP म्हणजे प्रोग्रामिंग विथ पायथन म्हणून एक सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर PHP म्हणून एक सब्जेक्ट आहे, आणि MAD म्हणून एक सब्जेक्ट आहे. MAD म्हणजे मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट. असे 3 सब्जेक्ट आहेत जे थर्ड इयरला थेरीमध्ये होते, PHP, पायथन आणि MAD. त्याच्याबरोबर अजून पण होते त्या ठिकाणी. मग ETI म्हणून इमर्जिंग ट्रेंड्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणून एक सब्जेक्ट होता, मॅनेजमेंट, पण ते ऑनलाईन आहे, ऑनलाईन मला विचार करत नाही. तर या ठिकाणी PWP या सब्जेक्टमध्ये त्याला 70 आउट ऑफ 70 मार्क्स होते. PHP मध्ये त्याचा स्कोर आलता 50 आउट ऑफ 70, आणि मॅड या सब्जेक्टमध्ये स्कोर आलता त्याला 64 आउट ऑफ 70. आणि असं करून इंटरनल ओरल असं पकडून त्याचा स्कोर जात होता काहीतरी 94% पैकी. त्यांनी मला 2 फोटोकॉपी पाठवले की सर ह्या 2 पेपर. आता एक लक्षात घ्या, विद्यार्थी बघूनच कळतो की त्याला किती पर्सेंटेज पडू शकतात नाही, म्हणजे त्याचं एकंदरीत बिहेवियर काय, अभ्यास कोणत्या पद्धतीने करतोय, त्याचं त्या सब्जेक्टकडे बघायचा दृष्टिकोन काय. ठीक आहे, एखाद्या कॉलेजकडे बघायचा किंवा MSBTच्या सिलेबस बद्दल किंवा पेपरकडे बघण्याचा दृष्टिकोन काय, ह्याच्यावरून कळून चुकतं की या विद्यार्थ्याला कितीपर्यंत तो जाऊ शकतो. त्यावेळेला त्याला मी मागितलं होतं की ठीक आहे चल या 2 सब्जेक्टच्या फोटोकॉपी मागव, आपण बघूयात, चेक करूयात. ज्यावेळेला फोटोकॉपी आली त्याला म्हटलं होतं की PHP हा जो सब्जेक्ट आहे, हा सब्जेक्ट 100% तू काय कर, फोटोकॉपीला टाकून दे, रिचेकिंगला टाकून दे. आणि मॅड हा सब्जेक्ट होता. मॅड हा सब्जेक्ट थोडासा तुम्ही जर समजा विचारलं कोणत्या थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांना, जे पास आउट विद्यार्थी, मॅड सब्जेक्ट कसा आहे, हा एरोचे विद्यार्थी सांगतील सर लय सोपा सब्जेक्ट आहे. पण एरो सोडून बाकीच्या विद्यार्थ्यांना विचारायचं की 3 वर्षातला तुमचा सगळ्यात अवघड सब्जेक्ट कोणता, तर ते तुम्हाला सांगतील मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट, हा MAD, अँड्रॉइड डेव्हलपमेंट ज्याला म्हणतो. कारण की ज्यांच्या जवळपास पेपरचे जर प्रोग्राम जर लिहायचा प्रयत्न केला तर 3-3 पानांचे प्रोग्राम होतात, म्हणजे 3-3 फाईल लिहावं लागतात. XML फाईल असती, त्याच्यानंतर परत मग तुम्हाला जावा फाईल लिहावं, अशा 2-3 फाईल तुम्हाला त्याच्या बॅकएंडला लिहावं लागतात पेपरमध्ये, एका पेपरमध्ये, एका क्वेश्चन मध्ये. आणि मॅड हा सब्जेक्ट होता, त्याला मार्क्स आले होते 64 मार्क्स आले. आता ह्याच्यात प्रॉब्लेम काय होता माहिती का मॅड मध्ये, की कुठलाही पेपर चेकर असेल ना, तो पूर्णच्या पूर्ण मॉडेल आन्सर पेपर चेक करतो आणि त्याच्यानुसार मार्क देतो. का? कारण की बऱ्याचशा पेपर चेकरलाच कळत नाही की मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट हा काय किस्सा आहे. एखादा नॉर्मल प्रोग्राम असेल, फॉर एक्झाम्पल ईमेलचा प्रोग्राम लिहायचा आहे, ईमेलचा प्रोग्राम लिहायचा आहे मोबाईल अँड्रॉइडचा यूज करून, म्हणजे MAD मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंटचा, किंवा अँड्रॉइड स्टुडिओमध्ये तुम्हाला ईमेल सेंड करायचा प्रोग्राम लिहायचा आहे. तुमचं लॉजिक करेक्ट असतं तरी सुद्धा पेपर चेकर थोडंफार इकडे तिकडे, एखादं जरी टॅग चुकलं, हे चुकलं, तो मार्क कट करतो, त्याला वाटतं हे चुकीचं लिहिलंय, जरी तो बरोबर असेल तरी चुकतो. मग अशा वेळेला ह्या विषयाकडून आम्हाला एवढी अपेक्षा नव्हती म्हणजे मार्क वाढायची. का? पेपर ज्या वेळेला मी बघितला होता बाळांनो, ह्याचा पेपर जो आहे ना, हा 70 आउट ऑफ 70चा पेपर आहे. ह्याची माझी फोटोकॉपी माझ्याकडे अजूनही अवेलेबल आहे, 70 आउट ऑफ 70चा. त्याच्यामध्ये अँड्रॉइड डेव्हलपमेंटच्या स्टेप्स असतात, म्हणजे अँड्रॉइड डेव्हलपमेंट ज्यावेळेला आपण मोबाईल अँड्रॉइड स्टुडिओ डाउनलोड करतो आणि इन्स्टॉल करतो ना, तर त्याच्या स्टेप्स असतात. तर त्या ज्या काही स्टेप्स आहेत बाळांनो, त्यांनी ज्या स्टेप MSBTच्या मॉडेल आन्सर पेपरमध्ये तशाच्या तशा लिहिल्या होत्या, पण कट करायला कुठं जागाच नव्हती, म्हणून बळबळ अर्धा एक मार्क कट करीत असे त्याचे मार्क 64 झाले. मी म्हटलं ह्या सब्जेक्ट तू फोटोकॉपीला टाकू नको, रिचेकिंगला टाकू नको. याचं कारण असं आहे
की उगी इथून तो पेपर चेकिंग म्हणजे फोटोकॉपीला टाकणार आणि हा पेपर दुसऱ्या अशा फॅकल्टीकडे गेलोय त्याला अजिबातच मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंटचं नॉलेज नाहीये आणि त्यांनी अजून मार्क कमी केले तर काय करायचं. म्हणून आम्ही डिसाईड केलं की एकच सब्जेक्ट फोटोकॉपीला टाकायचा आणि तो म्हणजे कोणता, PHP. आणि ज्या वेळेला मी हा सब्जेक्ट आम्ही टाकला, ज्यावेळेला याचा रिझल्ट आला बाळांनो, तर त्याचे 15 मार्क्स वाढले. म्हणजे 70 आउट ऑफ त्याचा स्कोर झाला 65 आउट ऑफ 70. आणि असं करून तो 94 पॉईंट समथिंग पर्सेंटेज वरून गेलाय 96.12%ला. ज्या वेळेला असं काहीतरी होतं बाळांनो, त्यावेळेला मनाला समाधान वाटतं. म्हणजे मी तुम्हाला आता का सांगतो, ह्याच्या मागे काही नाही, असं काही नाही की ऍडव्हर्टाइजमेंट पर्पज असं चुकूनही मनात विचारू नका की फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना मला असं ऍडव्हर्टाइजमेंट करणं याची मला गरजही नाहीये. ज्यावेळेला तुम्हाला फर्स्ट इयरच्या पहिल्या सेमिस्टरचा रिझल्ट लागल, त्याच्यानंतर सेकंड सेमिस्टरला काय गर्दी होती, त्याच्यानंतर एरो क्लास का चालतो, हे सगळं तुम्हाला नंतर कळेल. आता सध्या माझं मोटिव्ह हे नाहीये. माझं मोटिव्ह समजून घ्या, ह्या पाठीमागचं काय. ज्या वेळेला एखाद्या खेडेगावातला पोरगा ज्याला खायचे म्हणजे ज्या वेळेला ज्याची घरची परिस्थिती इतकी अशी परिस्थिती आहे की क्लास लावताना त्याला 3 वेळा विचार करावा लागायचा. सेकंड इयरच्या सेकंड सेमिस्टरला त्यांनी क्लास लावला होता, थर्ड इयरच्या फर्स्ट सेमिस्टरला त्यांनी क्लास लावला होता, OSY वगैरे सगळे सब्जेक्टला. फर्स्ट सेमिस्टरला त्याला पर्सेंटेज चांगले आले. सेकंड सेमिस्टरला तो घरी म्हटलं की नाही मला एवढे घरचे म्हणजे अशी कंडिशन होती की 3 सब्जेक्टचे क्लास कशाला लावतो, एखादा सब्जेक्ट घरी नाही करता येणार का. तर त्यांनी ओरडून भांडून काही ना काहीतरी करून जी काही फी होती, फी तेवढीच होती, 4,500 होती या 3 सब्जेक्टची, ती फीस भरली आणि क्लास लावला. आणि तो मला पहिल्या दिवशी ज्यावेळेला फी भरली होती तो म्हटला होता की सर खूप ह्यांनी फी भरली, म्हणजे सांगू शकत नाही मी तुम्हाला की मी कशी हे केलेली, म्हणजे नाही का कसं घरच्यांना कन्व्हिन्स केले, कसं केले. मला नाही वाटत की तुम्हाला एवढे काही प्रॉब्लेम्स असतील अशा फीसाठी. कसं कन्व्हिन्स केलंय मी घरी हे माझं मला माहिती म्हणे. त्याच्या बदल्यात त्यांची एवढीच इच्छा आहे की नाही की जेवढे मार्क तुला सेकंड इयरला होते त्याच्यापेक्षा थर्ड इयरला पर्सेंटेज चांगलं पडलं पाहिजे आणि तुला चांगलं कॉलेज मिळालं पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं होतं घरच्यांनी की जर तुला चांगलं कॉलेज मिळालं पुण्यातलं किंवा एखादं गव्हर्नमेंटचं कॉलेज मिळालं तर आम्ही तुझ्या शिक्षणाचा खर्च उचलू शकतो, नाहीतर डिग्री तुला अशा कोणत्या तरी एक्सटर्नल कॉलेजमध्ये घे, जॉब कर आणि डिग्री कर. अशा कंडिशन मध्ये त्या विद्यार्थ्यांनी एक जिद्द ठेवली होती की नाही मला एक कॉलेज घ्यायचं COEP. मग प्रत्येक वेळेला आमचं डिस्कशन थर्ड इयरला गेल्यावर तुम्हाला कळेल की काय होतं काय नाही ते. फर्स्ट सेमिस्टरला तर होतच, पण शेवटी कळेल की डिस्कशन काय होतं. आता काय नाही, आता मी जास्त बोलत नाही, आता फक्त सिलेबस बद्दल बोलतो. का, कारण की मला जे सब्जेक्ट आहेत त्याच्यात आउट ऑफ आणून द्यायचे. सेकंड इयर थर्ड इयरला गेल्यानंतर मग माझ्या या गोष्टी सुरू होतात की टार्गेट कसं पुढे वाढवायचं, काय वाढवायचं, सगळ्या गोष्टी सुरू होतात. मग त्यावेळेला आम्ही त्याला एक म्हटलं होतं की तो म्हणायचं की सर COEP की प्रत्येक वेळेला COEPत मुलं जातात असं तसं. त्यावेळेला एक वाक्य होतं की COEPचे जे विद्यार्थी आहेत ते काय हत्तीच्या कानातून आलेले नाही. त्यांनी आज सकाळी आम्ही याच्यावर म्हणजे लिटरली सांगतो 6:15 मेसेज आला, आम्ही अर्धा तास बोलत होतो जवळपास सकाळी, आजची सकाळची गोष्ट आहे. 6:15 वाजता मेसेज आला फक्त. मी त्याला रिप्लाय दिला, कॉंग्रॅच्युलेशन. मला इतकं बरं वाटत होतं की नाही आपला कोणीतरी विद्यार्थी, जे माझं स्वप्न होतं त्या कॉलेजमध्ये जायचं, जे माझं पूर्ण नाही झालं ते माझ्या विद्यार्थ्यांनी करून दाखवलं. आणि मागच्या वर्षी मी त्यांना शब्द दिला होता. ऍक्च्युली त्याच्या पाठीमागच्या वर्षी माझी इच्छा होती की जावं, पण त्यावेळेला जाता नाही आलं. त्यावेळेला जे स्टुडंट होते ते COEPच्या खालचं जे कॉलेज PICT पर्यंत गेले होते, VIT VIIT पर्यंत गेले होते, कमिन्सला गेले, इकडे तिकडे गेले. पण ह्या वेळेला मी त्यांना म्हटलं होतं की नाही माझी इच्छा एक तरी विद्यार्थी COEPला पाहिजे. COEPला जाणं अवघड काय, याच्या मागचं कारण सांगतो, लक्षात घ्या. एकच विद्यार्थी असं का म्हणतं सर, कारण की बघा बरेचसे कॉलेजेस असतात, हे कॉलेज सोडून डिप्लोमाचे ऑटोनॉमस कॉलेजेस असतात. मग या ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये ओरल प्रॅक्टिकलला खूप मार्क मिळतात, म्हणजे 25 पैकी 25 मार्क देतात, 50 पैकी 50 मार्क देतात. एवढे आपल्या गव्हर्नमेंट कॉलेजेसला मिळत नाही. गव्हर्नमेंट कॉलेजचे जे विद्यार्थी असतात त्यांना 50 पैकी 49, 49 देतील, 48 देतील, 47 देतील. प्रोजेक्टमध्ये आउट ऑफ 100 98, 99 असे देतील. तिथं त्यांना 100 आउट ऑफ 100 मिळतात. आणि हा त्यांचा ऍडव्हान्टेज असतो, जेणेकरून मॅक्सिमम मुलं ऑटोनॉमस कॉलेजचे जे मुलं आहेत हे COEP मध्ये जातात. पण गव्हर्नमेंट मधला सुद्धा विद्यार्थी, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक असू द्या किंवा एखादं प्रायव्हेट कॉलेज असू द्या, याचा सुद्धा विद्यार्थी या COEPला जाऊ शकतो, हे आज सिद्ध झालं. आणि काय केलं बाळांनो, त्यांनी खूप जास्त मेहनत नाही घेतली, लक्षात घ्या. त्यांनी काही लई कष्ट केले अशातला भाग नाही. त्यांनी काय केलं, हा सब्जेक्ट त्यांच्या डोक्यामागे बसला होता. त्यांना असं वाटायचं की सर हा अवघड आहे. मी त्यांना म्हटलं अरे बाळांनो मी शिकवलंय, काळजी करू नका. पण कोणत्या तरी सिनियरनी सांगितलेलं की आम्ही अशा ठिकाणी क्लास लावला होता, ते सरांनाच कळलं नाही काय चाललंय, आम्हालाही कळलं नाही, कॉलेजलाही कळलं नाही, आमच्या पेपरमध्ये इतकं वाटळ झालं, बाकीच्या ठिकाणी आम्हाला 60-65 मार्क पडले, इथं आम्ही 40-45 ला आलो. त्याच्या तेच डोक्यात बसलं की अवघड आहे अवघड आहे. त्यांना खूप समजून सांगितलं. पण काय माहिती का, एखाद्या विद्यार्थ्याच्या डोक्यात बसलं ना अवघड आहे की ते अवघडच पकडतात. पण मग ह्याच्यातून 2 टाईपचे विद्यार्थी असतात. काही विद्यार्थी काय म्हणतात की सर अवघड आहे, लय अवघड आहे, जाऊ दे मग नॉर्मल मार्क पडले तर पडतील. आणि काही विद्यार्थी जेवढा अवघड तेवढा जास्त अभ्यास करणार.
मग ह्या विद्यार्थ्यांनी काही नाही केलं बाळांनो, ह्या विद्यार्थ्यांनी MSBT मॉडेल आन्सर पेपर होते, MSBT चे मॉडेल आन्सर पेपर होते. ठीक आहे, आता तुम्हाला माहिती आहे एक एक पेपर जो असतो बाळांनो, ठीक आहे, एक पेपर राहायला जवळपास 2-2.5 तास लागतात. विथ ऑप्शन जर लिहायचा प्रयत्न केला तर 3 तास लागतात. असे 3 वर्षांचे पेपर होते. 3 वर्षांचे म्हणजे 3 पेपर होते. का? कारण त्यांच्या आधी 3 वेळा मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट झाला होता. कारण की आय स्कीम मध्ये मधी कोरोनामुळे 2 वर्ष पेपरच झाले नव्हते, 1-1.5 वर्ष. त्यामुळे त्याचे पेपर मॉडेल आन्सर पेपर अवेलेबल नव्हते. जेवढे मॉडेल आन्सर पेपर अवेलेबल होते त्या विद्यार्थ्यांनी ते मॉडेल आन्सर पेपर घेतले बाळांनो, 3 पेपर घेतले आणि प्रत्येक पेपर 3-3, 4-4 वेळा लिहून काढला. एक पेपर 3 वेळा, दुसरा पेपर 3 वेळा, तिसरा पेपर 3 वेळा, म्हणजे काय नाही, फक्त 9 वेळा त्यांनी MSBTचा मॉडेल आन्सर पेपर लिहून काढला. एक लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमच्या मनात कष्ट करायची इच्छा नाही तोपर्यंत तुम्ही हे असले टार्गेट ठेवू नका. कळलं? कारण की ज्या वेळेला आज त्याचे आई वडील ज्या वेळेला विचार करत असतील, त्याचे आई वडील म्हणत असतील की नाही बाबा माझा विद्यार्थी COEP ला गेला, त्यांच्या मनात आता किती आनंद असेल विचार करा. की ज्या ठिकाणी एवढे पैशावाले पॅरेंट्स असताना त्यांना जमलं नाही, त्यांच्या मुलांना जमलं नाही, ते आपल्या एखाद्या गरीब कुटुंबातल्या विद्यार्थ्यांनी करून दाखवलं. COEP सारख्या कॉलेजला त्यांनी ऍडमिशन घेतलं. अजून एक विद्यार्थी बनवून त्याच्याच नंतर अर्ध्या तासाने अजून एक मेसेज आला. इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटचा अनुज भोंडे नावाचा एक विद्यार्थी, 3rd इयरचा, तो म्हटलं सर माझं ऍडमिशन झालं PICT कॉलेजला. म्हटलं व्हेरी गुड. ऑलरेडी PICT ला झालेले आहेत, अजूनही कम्प्युटरच्या काही काही विद्यार्थ्यांचे PICT ला कॉलेजला ऍडमिशन झालेत. VIT VDPIT ला भरपूर विद्यार्थी, PCCOI ला भरपूर विद्यार्थी, पण टार्गेट होतं COEP. फायनली ते टार्गेट अचीव्ह झालं आणि आत्ताशी एक गेलाय COEP ला, आत्ताशी एक गेलाय. आत्ताची जी करंट 3rd इयरची बॅच आहे त्याच्यामधून बरेच विद्यार्थ्यांचे चान्सेस आहेत की ते COEP ला जाऊ शकतात, प्रोव्हाइडेड दॅट त्यांनी जर प्रॉपर अभ्यास केला तर. कारण की याच्यामध्ये बाळांनो लक्षात घ्या, प्रत्येकाला फॅकल्टी तोच आहे, क्लास मीच घेतोय, विद्यार्थी तेच आहेत. फक्त होतंय काय, त्या विद्यार्थ्यांचा त्या पर्टिक्युलर सब्जेक्ट कडे, त्या पर्टिक्युलर पेपर कडे, त्याच्याकडे बघायचा जो दृष्टिकोन आहे ना हा वेगळा वेगळा आहे. मग तुमचा दृष्टिकोन तुम्ही ठरवा. हे सांगायचं कारण काय, कारण की आज 2 तारखेला तुमचे कॉलेज सुरू होतील, 2 सप्टेंबरला तुमचं कॉलेज सुरू होईल आणि कॉलेजला आल्यानंतर 4 मित्र 2 मैत्रिणी, म्हणजे मैत्रिणींचा ग्रुप तयार झाला, मित्रांचा ग्रुप तयार झाला, मग वा 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 वा, आणि मग व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टा असल्या फालतू गोष्टींमध्ये तुम्ही वेळ वाया घालवायचा प्रयत्न करता. आत्ताच सांगतोय, त्यातल्या त्यात स्पेशली कम्प्युटरच्या विद्यार्थ्यांना असली जर नाटकं करताना विद्यार्थी दिसले, जर कुठला विद्यार्थी टाइमपास करताना फालतूपणा करताना दिसला आणि जर बाय चान्स टाइमपास म्हणून क्लास लावलेला दिसला, अशा विद्यार्थ्याचं ऍडमिशन त्या वेळेला कॅन्सल केलं जाईल. मी त्या दिवशी 2nd इयरचे जे विद्यार्थी असतील, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नगर बद्दल बोलतोय, का कारण की हे विद्यार्थी ऑफलाईन मध्ये असतात म्हणून त्यांच्याबद्दल बोलतोय थोडंसं. की गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अहमदनगरचे जे विद्यार्थी अख्खं कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये 2nd इयर असू द्या किंवा 3rd इयर असू द्या, 1st इयरचे नाही येणार. कारण 1st इयरच्या मुलांना असं वाटतं की आम्ही खूप चूजी आहेत, आम्ही खूप सिलेक्टिव्ह आहेत, आम्ही इकडं क्लास करणार तिकडं. मग एखादा फॅकल्टी आम्हाला म्हणणार की नाही त्यांनी खूप आम्हाला बोलवलं, त्याचे आम्हाला 3 फोन आले, म्हणजे याचा अर्थ ते खूप कन्व्हिन्स करतात, मग आम्ही तिकडे जाणार, 100% जाणार. कारण 1st इयरच्या 1st सेमिस्टरला तुम्हाला असं वाटत असतं की तुम्ही खूप छान आहेत, आणि मग ज्या वेळेला इकडे तिकडे क्लास लावल्यानंतर मग 2nd सेमिस्टरला करता अरे आपण तर मूर्ख निघालो, आता 2nd सेमिस्टरला इकडे आलं पाहिजे. पण 2nd सेमिस्टरला येत नाही, का कारण की त्यांना बाकीचे क्लासवाले येऊ देत नाही. त्यांना असं वाटतं नाही आमचा विद्यार्थी, मग ते तुम्हाला 10 वेळा बॉदरेशन आणणार, ह्याच्या नादात 1st इयर जातं. 2nd इयरला कुठेतरी तुम्ही येतात आणि मग 2nd इयरला कळतं अरे अख्खच्या अख्खं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अहमदनगर तर प्रायव्हेट कॉलेजमध्ये इथं, म्हणजे जे कॉलेज आहे किंवा इथलं छत्रपती असू दे, आळसू असू दे, जे इथले लोकल कॉलेज आहे ते इथंच आहेत. आणि मग ऑनलाईन वाल्या विद्यार्थ्यांचं काय होतं, ऑनलाईन वाल्या विद्यार्थ्यांना 3rd इयरला कळतं की माझा मित्र 1st इयर पासून एरो मध्ये, ते मला कळलंच नाही. कारण की फक्त ग्रुपमध्ये तयार होतं, ग्रुपमध्ये पण मुलं कधी कधी पॅरेंटचे नंबर देतात, त्यांना कळतच नाही की हा आपला आहे. ज्या वेळेला 3rd इयर 2nd इयरला टॉपर येतो, मग त्याला विचारलं जातं क्लास कुठं लावला, तो सांगतो एरो कम्प्युटर अकॅडमी मध्ये. कधीपासून लावलाय, 1st इयर पासून लावलाय. अरे मी तर त्यावेळेला डेमो केले होते, 1st इयरच्या 1st सेमला डेमो केले होते, पण नाही, मला काय वाटलं कुठेतरी ऑफलाईनला जाऊ, ऑफलाईन मध्ये चांगलं कळतं, लोकलचे इथल्या इथं आपल्याला काहीतरी फायदा होईल, अशा ठिकाणी जाऊ. आणि मग नंतर कळून चुकलं की सिलेबस नाही कम्प्लीट झाला, हे नाही झालं, ते नाही झालं, मग आता शेवटी कुठं आला, 3rd इयरला एरो मध्ये आला. पण तुमचं जे 2nd इयरला वाटोळ झालं, जे 1st इयरला वाटोळ झालं, त्याचं काय? बरेच विद्यार्थी आहेत, असे बरेच विद्यार्थी आहेत. तुम्हाला सांगतो, आता जर समजा 3rd इयरला 600 किंवा 700 विद्यार्थी असतील, 2nd इयरला 700 असतील, 700च्या 700 विद्यार्थी काय 1st इयर पासून नाही येत एरो मध्ये. 1st इयरला 150-200 पर्यंत असायचे, मग 2nd इयरला गेले की मग हळूहळू कळतं. मग 3rd इयरला गेल्यानंतर हळूहळू करतोय, एवढा अभ्यास करतोय मी, क्लासला जातोय, इकडच्या क्लासला तिकडच्या क्लासला, रिझल्ट का लागना. मग त्यांना कळतंय की आपण ज्या क्लासमध्ये जातोय त्या क्लासमध्ये फक्त तेवढ्या पुरतं तेवढं शिकवलं जातं.
मग आता परत सांगतोय 2 सप्टेंबरला कॉलेज सुरू होईल. कॉलेज सुरू झाल्यानंतर जर क्लासला तुम्हाला यायचं असेल, जर क्लास लावायचे असतील, तर थोडे सिरियस असाल आणि सिन्सिअर असाल तर क्लास लावा. सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना मी काल परवा दिवशी 2-3 दिवसापूर्वी वॉर्निंग दिली. त्यांचं काय झालं, ऑनलाईन मध्ये सुरू करायचे. हॉस्टेलचे पोरं, त्यांना विचारा तुम्ही, हॉस्टेलचे पोरं की काही झालं तरी नाही सर आम्ही ऑनलाईन करतोय, आम्ही ऑनलाईन करतोय. नंतर लक्षात आलं यांचे ऑनलाईन तर लाईव्ह लेक्चर पेंडिंग आहेत, रेकॉर्डिंग पण पेंडिंग आहेत. चौथ्या दिवशी मी क्लासमध्ये अनाउन्समेंट केली, इथून पुढे जर समजा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अहमदनगरचा एक जरी विद्यार्थी ऑनलाईन मध्ये दिसला त्याचं ऍडमिशन कॅन्सल करण्यात येईल. ऍडमिशन कॅन्सल म्हणजे काय, फी घेऊन नाही, लक्षात घ्या, फी त्याची त्याला परत दिली जाईल, संपला विषय. त्यांना डायरेक्ट सांगितलं मी, इथून पुढे तुम्हाला एरो कम्प्युटर अकॅडमी मध्ये ऍडमिशन मिळणार नाही. दुसऱ्या दिवशी अख्खाच्या अख्खा क्लासरूम भरलेला होता ऑफलाईन मध्ये. म्हणजे ऍडमिशन घेतलंय, फीज भरली, क्लास करतायत, पण त्यातल्या त्यात कुठं ऑनलाईन मध्ये. जे विद्यार्थ्यांना पॉसिबल नाही ते विद्यार्थी ऑनलाईन मध्ये करणार, 100% त्यांचा रिझल्ट येतो. रिझल्ट येतो का ऑनलाईनचा, याच्यावरून कळत आहे. हा विद्यार्थी सांगोल्याचा आहे, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक सांगोला, तिथून त्यांनी ऑनलाईन लेक्चर केलेत आणि त्या ऑनलाईन लेक्चर मधून तो गेलाय कुठं, COEP ला. आणि आपल्याला नालायकांनो, आपल्याला इथल्या इथून यायचं म्हटलं की जीवावर येतं. काही काही विद्यार्थी असे असतील, ऍप डाउनलोड केलं, ₹1 कोर्स घेतला, रेकॉर्डिंग बघून झाल्यात, लाईव्ह क्लास करायचा, पण नाही सर आम्हाला सकाळी 7ला म्हणजे एवढं सकाळी उठायला कंटाळा येतो. मग तुम्ही जीव द्या. असले जर फालतू जर लक्षणं तुमच्या अंगात जर असतील ना, तर तुम्ही क्लास लावूच नका. काहीतरी परिस्थिती, काहीतरी कंडिशन्स आहेत, अशा वेळेला जर संध्याकाळी लेक्चर केलं तर ठीक आहे. सकाळी 7चं लेक्चर आहे, 7:30चं लेक्चर आहे, सर नाही काय प्रॉब्लेम झाला, रेंज नव्हती किंवा लाईट गेली होती, मोबाईल चार्ज नव्हता, अशा कंडिशन मध्ये करा. पण सर मला सकाळी जागच नाही आली, मी उठलोच नाही, असं. मग तू नालाय का ना, हे असल्या कॉलेजचे स्वप्न बघू नको, तुझ्या आई बापाला गंडू नकोस. कळतंय? फर्स्ट इयरला आलाय, किती 150 विद्यार्थ्यांनी काहीतरी डाउनलोड केलं. डाउनलोड तर भरपूर विद्यार्थ्यांनी केलंय, ₹1 कोर्स परचेस केला जवळपास 150 विद्यार्थ्यांनी. ऑनलाईन मध्ये विद्यार्थी किती असतात, याच्यामध्ये लाईव्ह क्लासला विद्यार्थी असतात 50-52. याचं कारण असं आहे की जे सिन्सिअर असणार ना, जे सिरियस असणार ते लाईव्ह करणार. आता ह्याच्यातले काही काही विद्यार्थी एक्सेप्शन म्हणजे का, की ठीक आहे ज्यांनी लेट जॉईनिंग केलं त्यांचे रेकॉर्डिंग राहिलेत, मग आता आम्ही रेकॉर्डिंग कव्हर करतो मग लाईव्ह करतो, ठीक आहे. पण काही काही अशा आळशी बहादर आहेत की सकाळी 7-7:30चं लेक्चर आहे आणि सर आम्हाला तर ना आता 10वी नंतर आता सवयच लागली नाही, आता सवयच राहिली नाही, मग आता काय करू. तर मग तू जीव दे. असला जर फालतूपणा, असली जर नाटकं करायची असतील तर तुम्ही क्लास लावूच नका. तुमच्यासाठी बरेच क्लासेस आहेत, पहिले तिथं जा, तिथं पहिले तुम्ही काशी करा आणि मग सेकंड इयरला या. कारण त्यावेळेला तुम्हाला कळेल की काय फायदा आहे काय नाही, या क्लासचा काय हे, म्हणजे हे सगळं तुम्हाला नंतर कळेल, आता नाही कळणार. फर्स्ट सेमिस्टरला मी स्वतः सांगतोय, लक्षात घ्या, सगळ्या क्लासेसचे डेमो करा. सगळ्या क्लासेस जेवढे अवेलेबल क्लासेस आहेत सगळ्यांचे डेमो करा, जिथं आवडते तिथं बघा. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला फर्स्ट इयरचा रिझल्ट लागेल, रिझल्ट टॅली करा. फर्स्ट इयरच्या पहिल्या सेमिस्टरचा मॅथ मध्ये का बरं इथल्या विद्यार्थ्यांना 70 पैकी 70 एवढ्या जणांना पडले, मी पण अभ्यास केला तर मला 70, मी 60च्या पुढे गेलोच नाही का, मग ते कारण तुम्हाला सेकंड सेमिस्टरला कळेल, ज्यावेळेला तुम्ही क्लासमध्ये राहताल ते. कारण की बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गोष्टीमध्ये काय केलं जातं, ट्रिग्नोमेट्री टॉपिक आहे किंवा मॅट्रायसेस टॉपिक आहे, 4 दिवस टॉपिक झाला, टॉपिक संपला. मी तुम्हाला आता सांगतोय, मला सिलेबस कधी कंप्लीट होईल हे अजिबात किरकिर करायची नाही. याचं कारण असं आहे, प्रत्येक गोष्ट प्लॅन्ड आहे की ह्या गोष्टीला एवढा वेळ लागतो, मॅट्रिक्सला एवढा वेळ लागणारच आहे, त्याच्यानंतर आपल्या लॉगॅरिथमला एवढा वेळ लागणारच आहे. सगळ्यात जास्त वेळ टॉपिक कोणता घ्यायचा, आता कधी कधी स्ट्रेट लाईन हा टॉपिक आहे, इझी टॉपिक आहे, लवकर कव्हर होतो. वेटेज जास्त आहे, कव्हर लवकर होतं. ट्रिग्नोमेट्रीला भरपूर वेळ लागतो, डेरिव्हेटिव्हला अजून जास्त वेळ लागतो. का डेरिव्हेटिव्हला एवढा वेळ लावायचा, अरे बाळा डेरिव्हेटिव्ह जर नाही व्यवस्थित झाला तर मग इंटिग्रेशन कसं येणार. मग इंटिग्रेशन जर व्यवस्थित करायचं असेल तर मग त्यासाठी आपल्याला डेरिव्हेटिव्ह हा व्यवस्थित करावाच लागेल, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आलेच पाहिजेत. आणि मग असं जर तुम्हाला, लक्षात घ्या मी तुम्हाला काय सांगतोय की एक सेमिस्टरला ब्लाइंडली फेथ करा. ब्लाइंडली फेथ म्हणजे अंधविश्वास, पूर्ण आंधळ्या मनाने विश्वास ठेवून बघा, रिझल्ट लागतोय का नाही बघा. नाही रिझल्ट लागलं तर मग मला बोला. काही काहींचं काय असतं, 2 दगडावर पाय, मग थोडं इकडे बघूत थोडं तिकडे बघूत. मग सर काही काही ठिकाणी मी तुमच्या नोट्स मधलं वापरतो आणि काही काही ठिकाणी कॉलेज तू वापरूच नको, तू क्लासेस लावू नको, तू एक सेमिस्टरला पूर्ण कॉलेजच्या नोट्स वापर, पूर्ण दुसऱ्या क्लासच्या नोट्स वापर. आणि ज्या वेळेला तुझा रिझल्ट लागणार नाही ना, मग सेकंड सेमिस्टरला ये, सेकंड सेमिस्टरला इथल्या नोट्स वापर, रिझल्ट लागतोय का नाही बघ, तिथून पुढे मला तुला काही सांगायची गरज पडणार नाही. काल संध्याकाळी मी तुम्हाला हे टाकलं होतं, काय टाइप्स ऑफ मॅट्रायसेस टाकलं होतं. पण टाइप्स ऑफ मॅट्रायसेस, थांबा बळानं सांगतो सगळं, 2 मिनिटं थांबा. टाइप्स ऑफ मॅट्रायसेस सर रात्री उशिरा टाकलं तुम्ही, 8-8:30ला टाकलं असेल किंवा 9ला टाकलं असेल किंवा 9:30ला टाकलं असेल. 9:30च्या पुढे जसं काय तुम्ही कधी जागलेच नव्हते याच्या आधी, 9:30च्या पुढे कधी याच्या आधी रात्री बसलेच नसतील, कधी तुम्ही पिक्चरला गेलेच नसणार, कधी एखादा मूवी बघितलाच नसेल, कधी एखादा गेम खेळलाच नसेल, कधी फेसबुकवर बसलेच नसताल ना.
पण अभ्यासाची वेळ आली, ज्या वेळेला कधी अभ्यासाची वेळ आली की सर 9, 9:30, 10 वाजता कुठं टाकतात का, 10च्या पुढे आम्ही कधी अभ्यास करायचा. थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांना काही काहींना विचारा, कधी कधी ना क्लासच व्हायचा 7 ते 9 वाजेपर्यंत. 9, 9:30ला जरी समजा कधी कधी नोट्स टाकल्या, दुसऱ्या दिवशी कधी सकाळी 7ला लेक्चर असेल ना, सकाळी 7च्या लेक्चरच्या आतमध्ये नोट्स कम्प्लीट असायचे. हे लक्षात घ्या. हे जे म्हणतो ना आपण, सर आम्हाला चांगलं कॉलेज पाहिजे आणि आम्हाला ना डिग्रीला चांगलं म्हणजे ठिकाणी जायचंय, डिप्लोमाला आम्हाला 95-96%, हे बोलून होत नाही. हे फक्त बच्चन द्यायचे बघतो. नाही, मी खूप सिरियस आहे, मी अभ्यास, मी आता असं का ना, काय करतोय तू डोंबलं, आता तुझ्या हातात वेळ, तू काय करतोय? काही नाही करतोय, मी टाइमपास करतोय, काहीच करत नाही. असलं करू नका. जर टार्गेट मोठं असेल तर त्याच्यासाठी आत्तापासून थोडी थोडी सुरुवात करावी लागेल. आतापासून रात्री अभ्यासाची काय फरक नाही पडत नाही. एखाद दिवशी मॅट्रिक्स नोट दिल्या, रात्री 9ला दिल्या, कधी कधी 10ला येईल, कधी 11ला, 11ला सकाळी 7ला क्लास येईल, ह्या ना काय फरक पडतो? एक दिवसाने काय मारणार आहेत का? पण नाही. आणि मग रात्री जर झोप नाही झाली, मग अशा वेळेला आपल्याला अंगात कोणीतरी सांगितलेलं आठवतं, मग अंगात होत येतो आपल्याला, कोणतरी सांगितलेलं असतं 8 तासाची झोप ही विद्यार्थ्यासाठी महत्वाची असते. मग रात्री मी 11ला झोपलोय, मग सकाळी जर मी 7ला उठलो तर माझी झोप कंप्लीट होईल. आणि मग फेसबुक खेळताना तर लाज नाही वाटली का? इंस्टावर गेम खेळताना तवा लाज नाही वाटली? तवा तू रात्री 12, 1ला, 2ला झोपला, कधी कधी सकाळी लवकर उठून कॉलेजला जायचा, शाळेत जायचं, ते तुला जमलं. आणि आता ज्या वेळेला अभ्यासाची वेळ आली त्यावेळेला तुला हे नाटक आठवायला लागले. मग आपण किती कारण देतोय, किती एक्सक्यूज देतोय, हे आपलं आपण ठरवा. लक्षात घ्या. कारण की ना काय होतं बघा, लक्षात घ्या, मी तुम्हाला आता का बोलतोय, कारण की आता तुमच्याकडे वेळ आहे बाळांनो. एकदा सेकंड इयर, थर्ड इयर उरकून गेलं, मग तुम्हाला अजिबात वेळ मिळणार नाही, अजिबात नाही मिळणार बाळांनो. एकदा सेकंड इयर, थर्ड, बघा लक्षात घ्या. ह्याचं कारण सांगतो मी तुम्हाला, ह्या सेमला काय इम्पॉर्टन्स द्यायला होतोय. फर्स्ट इयरच्या पहिल्या सेमिस्टरला तुम्ही विचार करा, एखादा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक आहे, एखादा प्रायव्हेट कॉलेज आहे, फॉर एक्झाम्पल कुठलं तरी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक घेतलं किंवा प्रायव्हेट कॉलेज घेतलं. त्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी क्लासमध्ये लावलेत, त्या विद्यार्थ्यांना मॅथमध्ये 70 आउट ऑफ 70 पडले. मॅथमध्ये किती पडले? 70 आउट ऑफ 70. सायन्समध्ये पण काहीतरी 65 पडले, इंग्लिशमध्ये पण पडले कितीतरी 65, असं अज्युम करूत आपण. पण तरी सुद्धा हा एक विद्यार्थी आणि दुसरा विद्यार्थी अजून असा आहे ज्याला मॅथमध्ये 70 आउट ऑफ 70 पडले, इंग्लिशमध्ये 63 पडलेत, सायन्समध्ये 62 पडलेत, तरी सुद्धा हा विद्यार्थी टॉपर येऊ शकतो आणि हा टॉपर येणार नाही. कधी कधी असंही होतं. असं का होतं सर? या विद्यार्थ्याला तर थेरीमध्ये मार्क जास्त आहेत, मग हा पुढे का चाललाय? का? कारण की याला ओरल प्रॅक्टिकल मध्ये जास्त मार्क आहेत. मग सर असं का? शिक्षकांना काही कळत नाही का की याला थेरीला जर एवढे मार्क आहेत, याला थेरीला कमी आहेत, तर मग ह्याला ओरल प्रॅक्टिकलला जास्त द्यायला पाहिजेत, याला कमी द्यायला पाहिजेत? नाही ना बाळांनो. का? कारण की हा विद्यार्थी, याला 10वीला जास्त टक्के होते, याला 10वीला होते 96%, याला होते 10वीला 92%. त्याच्यामुळे याला थेरीला जरी जास्त पडले तरी ओरल प्रॅक्टिकलला कमी दिले. का दिले? कारण की लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्हाला मार्क दिले जातात ना, तुमचा प्रिव्हियस परफॉर्मन्स बघितला जातो. मग तुम्हाला जर सेकंड इयरला पर्सेंटेज पाडायचे, सेकंड इयरला समजा फॉर एक्झाम्पल मी कम्प्युटरचा विषय करतो, ओपी, डीएसयू, डीटी आणि डीएमएस हे 4 सब्जेक्ट आहेत. 4ही सब्जेक्टमध्ये 2 विद्यार्थ्यांना 70 पैकी 70 पडले, तरी पण एक विद्यार्थी पुढं, एक विद्यार्थी मागं. याचं कारण की जो पुढं असणार ना, त्याला फर्स्ट इयरला पर्सेंटेज जास्त असणार आहेत. मग फर्स्ट इयरला पर्सेंटेज जास्त असतील तर त्याचा ऍग्रिगेट करून सेकंड इयरला तो पुढे जाणार. सेकंड इयरला पर्सेंटेज पडले तर तो थर्ड इयरला जाणार. आता सेकंड इयर कम्प्युटरची एक विद्यार्थी, जीपीच्या विद्यार्थ्यांना माहिती आहे, तुम्ही येऊन आल्यानंतर मी सगळे विद्यार्थी तुम्हाला दाखवतो. पार थर्ड इयरचा पहिला टॉपर, पास आउट टॉपर पासून सगळे भेटवतो तुम्हाला मी. तुम्ही बघता या 2 तारखेला 2 तारीख झाली, 2-3 दिवसात मी सगळे टॉपर, सेकंड इयर, थर्ड इयर, पास आउट वाले सगळे बोलवतो आणि त्यांना तुम्हाला भेटायला लावतो. ऋतुजा डवले नावाची एक विद्यार्थी आहे, जिला M1 मध्ये 70 पैकी 70 मार्क्स आहेत, 70 आउट ऑफ 70. कशामध्ये? बेसिक मॅथमॅटिक्स. सेकंड सेमिस्टरला अप्लाइड मॅथमॅटिक्स येतो, त्याच्यात 70 आउट ऑफ 70. आपला सी प्रोग्रामिंग येतो, त्याच्यात 70 आउट ऑफ 70 मार्क्स आहेत. तरी सुद्धा ही डिपार्टमेंटची टॉपर नाही. ही डिपार्टमेंटची टॉपर नाही. ही सोडून दुसरी कोणीतरी टॉपर आहे डिपार्टमेंटची, जिला ह्या सगळ्या सब्जेक्टमध्ये 70 नाही आले, काही नाही 69 आलो, तरी ती का? 10वीला मार्क आहेत. पण एवढं तर कळलं ना की जर फर्स्ट इयरला तिला एवढे, त्याच्यामुळे ती सेकंड टॉपर आली आहे, तर आता तिला आणि त्या फर्स्ट टॉपरला जवळपास टर्मवर्क मिळेल. आणि आता ज्या वेळेला सेकंड इयरला जर हिने असा पर्सेंटेज पाडले तर ही टॉपर येणार. मग सेकंड इयरला टॉपर आल्यानंतर तीच विद्यार्थीला थर्ड इयरला ओरल प्रॅक्टिकलला मार्क चांगले मिळणार, ती अजून पुढे जाणार. सो ही लिंक आहे. फर्स्ट इयरला आले तर सेकंड इयरला ओरल प्रॅक्टिकल मिळतील, सेकंड इयरला चांगले मार्क पडले तर थर्ड इयर ओरल प्रॅक्टिकलला मार्क मिळेल. ही सगळी लिंक आहे बाळांनो.
आणि जर तुमची ही लिंक जर तुटली, विद्यार्थ्यांना काय होतं, थर्ड इयरला गेल्यानंतर जागा येते. थर्ड इयरला इतके विद्यार्थी आहेत माझ्याकडे बाळांनो, म्हणजे लिटरली सांगतो, काल ऍडमिशन झालीत काल. जर तुम्ही जर विचार बघितला असेल, थोडंसं तुम्हाला माहिती असेल ना, तर काल क्लास टेस्ट चालू होती 28, 29, 30 या 3 दिवस ना MSBT ची फर्स्ट क्लास टेस्ट आहे सेकंड इयर आणि थर्ड इयरचे विद्यार्थी. काल माझ्याकडे ऍडमिशन झाले. काय ऍडमिशन झाले मग? कारण की त्यांना कळून चुकलं की ज्या वेळेला पहिली क्लास टेस्ट होतीये, क्लासच्या पोरांना आउट ऑफ मार्क पर्यंत पोरं पेपर लिहितात, त्यांना आपल्याला त्यातलं काहीच येत नाही, त्यावेळेला मुलं जागे झालीत. मग ही जर परिस्थिती थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांची असेल तर किती वाईट परिस्थिती. कारण जो थर्ड इयरचा विद्यार्थी आत्ता क्लास लावणार, त्याच्या आधी महिना दीड महिना जो काही सिलेबस झालेला आहे तो त्याला रेकॉर्डिंग मधून बघायचा आहे, तो कव्हर करायचा आहे, मग पुढे जायचंय. बाकीचे विद्यार्थी त्याच्यापेक्षा 2 महिन्यांनी पुढे आहेत. कसा तो टॉपर येणार, कसा 95-96 ला जाणार? आणि मग हा निष्काळजीपणा तुम्ही करू नका. बऱ्याच पालकांचं म्हणणं असतं, सर ऑनलाईन मध्ये कळेल का? ऑनलाईन मध्ये जर आमचा विद्यार्थी आला त्याला तर ना, म्हणजे मी पालकांना पण सांगतो आणि विद्यार्थ्यांना पण सांगतो की पालकांना असं वाटतं की जर समजा हा माझा विद्यार्थी आहे, सर माझा मुलगा आहे ना, त्याला मोबाईलवर बसल्या बसल्या जर समजा गेम खेळत होतो मधीच, मोबाईलवर बसता बसता त्यांनी 10वीला, आता तुम्ही ते 8वी 9वीला केलं असेल काहीतरी ऑनलाईन मध्ये, आणि तुमच्या डोक्यामागे तेच असेल की ऑनलाईन मध्ये केलं तर असं होतं. आणि एक लक्षात घ्या, आई बापाने किती तुम्हाला बोंबलले, किती मारलं, किती काय केलं, तुम्ही जर ठरवलेली की काशीच करायची ना, तर तुम्ही काशीच करणार आहे. म्हणजे आता मी कंडिशन सांगू शकत नाही त्याच्या पाठीमागं काय काय होतं, ते फक्त मला माहिती आहे की त्याच्या पाठीमागं अशा कंडिशन्स होत्या की घरचे काही काही गोष्टी असतील, फॅमिली बॅकग्राऊंड, फॅमिलीमध्ये काही काही प्रॉब्लेम्स, या सगळ्या प्रॉब्लेम मधून त्याचा मला रात्री फोन यायचा 11-12 वाजता, सर अभ्यास नाही झाला. आणि मी त्याला एवढं सांगायचो, बाळा की तुझ्या बाजूला या गोष्टी चालूच राहणार आहेत, या अनअवॉइडेबल सर्कमस्टन्सेस. मग कोणी जर म्हणत असेल नाही आमचे घरचे पप्पा घरी आल्यानंतर मग रात्री मला बडबड करतात, मला कामालाच लावतात, हे अनअवॉइडेबल सर्कमस्टन्सेस आहेत. आणि त्यातल्या त्यात आता पालक एवढे जागरूक झालेत की कुठलाही पालक आपल्या मुलींना जास्त कामाला लावत नाही. खूप बघितलेत मी गोष्टी. तिला घरी काहीच काम नाही सर, फक्त तू तुमचा अभ्यास कर. जुनी कंडिशन आणि आताची कंडिशन ह्याच्यात मी कंपॅरिझन करत नाहीये, पण आपण किती लकी आहेत हे आपलं आपण ठरवा. की आपल्याला घरी गेल्यानंतर कामं करायची, मुलींना मुलांसारखं ट्रीट केलं जातंय की नाही बाबा, उलट जास्त ऍडव्हान्टेज मिळतोय की नाही बाबा नको, तिला नको घरी कामाला, ती जर दमली तर तिचा अभ्यास नाही व्हायचा. ना आपण काय करतो, आपण नालायकपणा करतोय, आपण टाइमपास करतोय, आपण फालतूपणा करतोय. मग जर समजा हाच फालतूपणा करायचा, मग काय त्यांना त्रास देता? गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नगर, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अवसरीला नंबर लागलाय माझा सर, बीडला लागलाय, जळगावला लागलाय, धुळे आंबडला लागलाय, आता मी काय जग जिंकलं? काही केलं नाही. 10वीला शेमड्या पोरांना पण पर्सेंटेज पडतात. तू इथं जाऊन दाखव तर तू काहीतरी कमवलं. हा, हे इथं जाऊन दाखवायचं आणि मग माझ्यासमोर नाटकं करायची. इतका त्रास दिलाय बाळांनो या पोरांनी मला, भयंकर त्रास दिलाय. म्हणजे तुम्हाला लिटरली सांगतो बाळांनो, असा त्रास मला आवडतो. पण सर हा क्वेश्चनचा आन्सर ह्या मॉडेल आन्सर पेपर मध्ये असं दिलंय, आपल्या नोट्स मध्ये असं दिलंय, मग काय करायचं? मग त्याला सांगावं लागायचं, बाळांनो हे आन्सर बघ, तू एक मॉडेल आन्सर पेपर बघतोय, मी त्याच्या मागे 5 मॉडेल आन्सर पेपर बघितले. मग मला त्याला सांगावं लागायचं, तू विंटर 2023 चा बघतोय ना, जा विंटर 2022 चा पेपर काढ, जा जी स्कीमचा हा पेपर काढ, आय स्कीमचा हा पेपर काढ आणि कर टॅली. मग तो म्हणायचं नाही सर आता बरोबर आहे. सो मला हे त्याला सांगण्यासाठी, कारण की होतं काय, मुलांचं पेपर पूर्ण लिहितात पण सर आम्हाला आउट ऑफ मार्क पडतच नाहीयेत, काय करावं? का करत नाही? कारण की आन्सर लिहिताना कुठेतरी चुकतंय, प्रेझेंटेशन चुकतंय. मग काय चुकतंय काय नाही हे पहिल्यापासून सांगतोय, तर त्याच्याकडे लक्ष देत चला. टाइमपास वारी आणि टिंगल टवाळी करण्यात आयुष्य घालवू नका. डिप्लोमा इतका महत्वाचा आहे तुमच्यासाठी आयुष्यातलं सगळ्यात. कारण की एक लक्षात घ्या, त्यांचं काही जाणार नाहीये, कारण की त्यांना जे करायचं होतं, आपल्या आईबापाला जे करायचं होतं त्यांनी केलं. तुमची इच्छा डिप्लोमाला जायची, डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं. गव्हर्नमेंटला जायची, गव्हर्नमेंटला घेऊन दिलं. जर तुमची 10वीला पर्सेंटेज तेवढी जर ऐपत असेल तर त्याच्यानुसार. एखाद्याला 10वीला पडले 70% तर म्हणतो माझ्या आईबापांनी मला गव्हर्नमेंटला. अरे तुला लाज वाटायला पाहिजे का, तू 10वीला का शिकेली, तू 10वीला का शिकेली आणि बापावर काय बिल पडतोय? मग आई बाप सांगणार आपल्याला की नाही, ते सांगणार अरे माझ्या पप्पानी मला गव्हर्नमेंट घेऊन दिलं असतं ना, लय भारी काम झालं असतं. तुला टक्के किती होते? मला 10वीला 75% होते. तुला कोण घेऊन देणार आहे? पण ज्यांना ज्यांना चांगलं कॉलेज मिळालंय, ज्यांना ज्यांना जी पाहिजे ती ब्रँच मिळाली, त्यांनी तरी आता अभ्यासाकडे लक्ष द्या ना. झालं ना बाळांना, आता ऍडमिशन झालं ना, फर्स्ट राऊंड झाला, सेकंड राऊंड झाला, 50 वेळा सांगून झालं माझं सब्जेक्ट कोणते कोणते काय आहेत. मी सांगतो, गॅरंटी देतो, इंग्लिशचा अभ्यास कोणी नाही सुरू केलेला. आता कळतंय मॅथ आणि सायन्स क्लासमध्ये होणार, त्याच्यावर पूर्णपणे डिपेंड राहा. इंग्लिशचं डोकं लावू नका, म्हणजे इंग्लिशचा क्लासमध्ये होणार नाही तर इंग्लिशला सुरुवात करा. पण आपलं तेच काढ ना, नंतर पण अभ्यासच करायचा ना, पेपरच्या आदल्या दिवशी पण अभ्यास करायचा आहे, कॉलेजमध्ये गेल्यानंतर सेल्फ स्टडीज करायचंय. कॉलेजच्या फॅकल्टीवर डिपेंड राहू नका. मी असं नाही म्हणत ते शिकवतील नाही शिकवतील, हा पुढचा प्रश्न आहे. पण आता मला सांगा, जर त्यांनी नाही शिकवलं मग तुम्ही सोडून देणार आहे का?
मग तुम्ही म्हणणार आहे का नंतर कारण देणार आहे की अरे आमच्या कॉलेजला हे शिकवलंच नाही, मग मला मार्क कमी पडले, मग पुढच्या वर्षी गेलो मला शिकवलंच नाही, आणि मग असं करत काय तुम्ही तुमचं गोल कमी करणार आहे का? प्रत्येक प्रॉब्लेम मधून सोल्युशन काय हे फाइंड आउट करा. कारण देऊ नका. तुमचं काय होतं माहितीये का कारण देण्यात. आणि मग सर काय होतं माहिती का, सकाळी सकाळी ना 7ला जागच येत नाही, आम्हाला संध्याकाळी येतो 6 वाजता दमून येतो सर, मी खूप लांबचा प्रवास करते. संजीवनीला एक विद्यार्थी बाळांनो, संजीवनी कॉलेजला सीआर येते, मी आता नाव घेत नाही का, कारण की तिकडे खूप जास्त अवघड गोष्टी आहेत संजीवनीमध्ये. कारण काय होतं माहितीये का, एखाद्या विद्यार्थ्याचं जर नाव घेतलं ना तर ते लगेच काय करतात, स्टुडंट आहे ना कॉलेजच्या फॅकल्टीकडे जातात, हिनी बाहेर क्लास लावले असं होतं. त्या विद्यार्थीला तिचा विद्यार्थीला मला सहज फोन आला, तिने 3 सब्जेक्ट घेतले होते. पहिले ओपीडीएस, तिचं पण असंच होतं, थोडी फायनान्शियल बॅकग्राऊंड थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे. ओपीडीएसयू आणि डीएमएस, नाही ओपीडीटी आणि डीएमएस असे 3 सब्जेक्ट घेतले होते, एक सब्जेक्ट राहिला होता. तिचा मला फोन आला, सर मला हा सब्जेक्टचा पण क्लास लावायची इच्छा आहे सध्या, का कारण मला कळतंय की काही होणार नाहीये, जर मी एवढं करते तर एका सब्जेक्टसाठी माझे पर्सेंटेज नको जायला, म्हणून मी लावते. ठीक आहे. आणि तिथून पुढे थोडंसं आमचं डिस्कशन झालं, मेसेज तिने केला. तर तिने मला सांगितलं ती लिटरली 40 किलोमीटरचा अपडाऊन आहे तिचं, डेली 40 किलोमीटरचं अपडाऊन आहे त्या विद्यार्थिनीचं. मग तिला विचारलं की रात्री मग तुझ्या रेकॉर्डिंग, तर ती आणि तिने क्लास लेट लावला. म्हणजे ज्यावेळेला सेकंड इयर सुरू झालं ना 20 दिवसानंतर, 20-25 दिवसानंतर, कारण तिला माहितीच नव्हतं क्लास बद्दल. तुमचं नशीब आहे तुम्हाला क्लास बद्दल लवकर कळलं. तिला सेकंड इयरच्या फर्स्ट सेमिस्टरला आत्ता कळलं की अशा असे क्लासेस आहेत आणि यांचा रिझल्ट असा आहे म्हणून. त्यावेळेला तिने जवळपास 1 महिन्यानंतर किंवा 20-25 दिवसानंतर क्लास लावले होते. आणि मी त्याच्यानंतर 10 का 15 दिवसात माझं बोलणं झालं. ती म्हटली सगळे रेकॉर्डिंग कंप्लीट झाले. मी म्हटलं रेकॉर्डिंग कंप्लीट झाले, म्हटलं काही बोलतेस, म्हटलं फेकू नकोस. मग मी त्याला थोडं विचारायला सुरुवात केली, ह्याच्यामध्ये काय बघितलंय, त्याच्यात काय. तिने मला सगळ्या गोष्टी आहेत अशाच्या तशा सांगितल्या. मी विचार करायला लागलो, मग मला काय वाटलं ही थोडंसं खोटं बोलत असेल, की 40 किलोमीटरचा अपडाऊन करते आणि तरी सुद्धा 2-2 युनिट बाळवणं, प्रत्येक सब्जेक्टचे 1.5-1.5 2-2 युनिट झाले. एवढे युनिट तिने रेकॉर्डिंग मध्ये कव्हर करून टाकले 15 दिवसात. कॉलेज करून सगळं करून, ती कॉलेजची त्या डिपार्टमेंटची सीआर आहे. मी म्हटलं कसं शक्य, कसं केलं, किती वाजता अभ्यास करते, किती वेळ करते. मला म्हणे सर मग मी रात्री 11 वाजता झोपते. मी म्हटलं 11ला झोपते, काही काही विद्यार्थी 1-2 वाजता झोपते, तू 11ला झोपते. हो सर माझा रात्री अभ्यास नाही होत, माझं सकाळी होतं. म्हटलं सकाळी किती वाजता? ती म्हणे सकाळी मी 2:30 वाजता उठते म्हणे सर. मी 2 मिनिटं हँग झालो की रात्री 10-10:30 11ला विद्यार्थी झोपते आणि सकाळी 2:30-3 वाजता उठून अभ्यास करते. त्या विद्यार्थीचं फ्युचर मला दिसलं. मला तिच्याबद्दल आता काळजी करायची गरजच नाही, कारण की तिला कळून चुकलंय की जर आपण नाही अभ्यास केला तर आपण बाकीच्यांच्या पाठीमागे. आपल्याला जर ह्या पोझिशनला राहायचंय, सीआर टॉपर ह्या पोझिशनला राहायचंय, जर माझं टार्गेट सीओईपी व्हीजेटी आहे किंवा नांदेडचं एचजीजीएस आहे, सांगलीचं वालचंद, हे जर माझं जर समजा एम आहे, माझं टार्गेट आहे, तर त्यासाठी मला असं टाइमपास करून जमणार नाही. खोटं नाही बोलत बाळा, लिटरली सांग, एक लक्षात घ्या, मला कधीच खोटं बोलायला आवडत नाही. ऍटलीस्ट एक्झाम्पल देताना तरी. वाटलं मी चॅटिंग तुम्हाला दाखवलं तुम्हाला मेसेजमध्ये. तिला विचारतो रात्री लिटरली सांगतो, ती मला म्हटली सर 10:30-11 वाजता मी झोपते. माझं डोकं इतकं फिरलं. मी म्हटलं 11ला तुला लाज वाटायला पाहिजे की 11 वाजता तू एवढ्या लवकर झोपतीस. ती म्हणते सर माझा रात्री अभ्यास होत नाही. मला वाटलं ठीक आहे चल सकाळी 5 वाजता वगैरे उठत असेल. म्हटलं सकाळी किती वाजता उठते? सकाळी सर मी 2:30-3 वाजता उठते म्हणे. 3 वाजता उठून मी माझ्या अभ्यासाला सुरुवात करते. 3 वाजता सगळ्यात उठल्या पहिले रेकॉर्डिंग बघते, ज्या झाल्यात डेली माझं 2-3 रेकॉर्डिंगचं टार्गेट, का कारण माझ्या पाठीमागचं पेंडिंग आहे. आणि मध्ये तिचा एक प्रॉब्लेम झाला होता. ती म्हटली सर काय झालं, मला काही काही विद्यार्थ्यांनी येऊन म्हटल्या की तू क्लासमध्ये ऍडमिशन घेतले, क्लास लावलेत, आम्ही कॉलेजला सांगतो मार्क कमी द्या असं तसं. ती म्हणे सर मी इतक्या डिप्रेशन मध्ये गेलते, मला असं वाटत होतं की ठीक आहे मी सीआर हे सगळं सोडून द्यावं. आणि त्या 2 दिवस माझा अभ्यास झाला नाही. मी परत तिला बडबड केली, म्हणलं तुला लाज वाटायला पाहिजे, तू ही गोष्ट झाली की मला सांगायची. 2 दिवस तुझा अभ्यास झाला नाही, फालतू कोणत्या तरी 4-5 मुलींमुळे 4-5 मुलांमुळे तू स्वतःचं आयुष्य का बरबाद करते? काय गरज आहे? तू तुझा क्लास लावलाय, तू तुझा वेळेवर अभ्यास करते, तुला तुझे मार्क पडतात. तुला जर होत नसेल तर ती सरपद सोडून दे. ओरल प्रॅक्टिकलला अर्धा 1-1 मार्क कमी आला काही फरक नाही पडत, पण आपण ह्या 4 सब्जेक्ट मध्ये 70 आउट ऑफ 70 तिने मला प्रॉमिस केले. सेकंड इयर ज्यावेळेला तुम्ही सेकंड सेमिस्टरला जाताल, या वेळेला सेकंड इयरच्या फर्स्ट सेमिस्टरचा रिझल्ट लागल, त्यावेळेला मी ते नाम आणून तुम्हाला अनाऊन्स करेल, कारण मला गॅरंटी पर्सेंटेज पडणार आहेत तिला. सो असे काही विद्यार्थी आहेत बाळांनो की ज्यांच्याकडे बघून लगेच कळतं की हा काहीतरी करणार आहे. मग हे तुम्हाला का सांगतोय, तर तुम्ही मोटिवेट व्हा. त्यांना लेट कळलं बाळांनो, तिला हे सगळं कळायला सेकंड इयरचं फर्स्ट सेमिस्टर गेले. काहींना ह्या यशला थर्ड इयरचं कळायला सीओपी यांनी क्लास कधी लावला होता माहिती? थर्ड इयरच्या पहिल्या सेमिस्टरला. त्याला फर्स्ट इयर सेकंड इयरला माहितीच नव्हतं क्लास काय. सेकंड इयरच्या सेकंड सेमिस्टरला त्यांनी काहीतरी बघितलं, थोडंफार मित्रांनी सांगितलं की नाही तू क्लास लावून तर बघ, एकदा डेमो करून तर बघ, मग तुला कळेल काय आणि काय नाही. तोपर्यंत त्यांनी असंच कुठेतरी नॉर्मल होता. थर्ड इयरच्या पहिल्या सेमिस्टरला त्यांनी डेमो केला आणि त्याच वेळेला त्याला फरक कळून चुकला. तुम्हाला आता नाही फरक कळणार.
हा क्लास आणि बाकीच्या क्लासमधला तुम्हाला फरक आता कळणारच नाही का, कारण तुम्ही फक्त एवढंच करताय. ज्यावेळेला तुमचे मित्रमैत्रिणी बाकीचे क्लास करतील आणि मग तुमचं डिस्कशन होईल आणि त्यावेळेला तिने एखादं एक्झाम्पल सॉल्व्ह केलं आणि तुम्ही सॉल्व्ह केलं, तुम्हाला सॉल्व्ह करायला किती वेळ लागतोय, तिला सॉल्व्ह करायला किती वेळ लागतोय, त्याच्यानंतर तिने कोणत्या मेथडनी सॉल्व्ह केलं आणि तुम्ही कोण, याच्यातच तुम्हाला फरक कळून जाईल. पण फक्त क्लास लावला आणि मग आता काय टेन्शन नाही, मग आम्ही आता तसलं होणार नाही. मी आता सांगतोय, फक्त क्लास जॉईन केला म्हणून तुम्ही सीओईपीला गेले होऊच शकत नाही. तुम्ही मला कष्ट करायची तयारी दाखवा, मी तुमच्यासाठी जे पाहिजे ते करायला तयार आहे. फक्त मला कष्ट पाहिजेत. कष्ट आणि ब्लाइंड फेथ, अंधविश्वास. लोक म्हणतात अंधविश्वास माझ्यावर ठेवा, फक्त एवढंच ठेवा, जे सांगल तेवढंच करणार, त्याच्या पलीकडे मी काय करणार नाही. पण जे करल, जे सांगितलंय, जे करल ते असं करल की त्याच्यावर काही क्वेश्चन येऊ द्या, मला झोपेतून जरी उठवलं तरी ते मला आन्सर सांगता आलं पाहिजे. ओएसवाय म्हणून सब्जेक्ट आहे थर्ड इयरच्या फर्स्ट सेमिस्टरला, आय स्कीम मध्ये होता, आता के स्कीम मध्ये तुम्हाला सेकंड इयरला आलाय. ओएसवाय ऑपरेटिंग सिस्टीम अख्खा पाठ आहे बाळांनो. थेरी सब्जेक्टला याच्या आधी असे मिसकन्सेप्शन होते, थेरी सब्जेक्टला आउट ऑफ पडत नाही, थेरी सब्जेक्टला आउट ऑफ पडत नाही. थेरी माझं डोकं फिरलं. ऑपरेटिंग सिस्टीमला 5 विद्यार्थ्यांना 70 पैकी 70 मार्क. ऑपरेटिंग सिस्टीम थेरी सब्जेक्ट आतापर्यंत म्हटलं जातं नाही सर थेरी सब्जेक्ट मॅड लय अवघड, मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट 64 तरी त्याला कमी आलेत. त्याचे मार्क 68-69 पर्यंत जात होते, अर्धा एक मार्क कट झाला तो होत होता. आणि मॅडचा टॉपर आहे आपला 68 किंवा 69चा टॉपर आहे आपला, ह्या 68-69चा टॉपर आहे. म्हणजे ज्या सब्जेक्ट मध्ये पोरांना असं वाटायचं की हा सब्जेक्ट, इतक्या मुलांचा बॅक राहतो हा सब्जेक्ट इतक्या. आणि काही काही विद्यार्थी असे आहेत बाळांनो, थर्ड इयरचा एक विद्यार्थी आहे, फर्स्ट इयरच्या फर्स्ट सेम पासून क्लास केलेत, थर्ड इयरच्या फर्स्ट सेमिस्टर पर्यंत क्लास, थर्ड इयरच्या लास्ट सेमला काय होता काय माहिती. सेल्फ स्टडी करणार. आता फर्स्ट इयर पासूनचा एखादा विद्यार्थी, मग त्याच्या पॅरेंट बरोबर माझं माहिती असतं, मी त्यांनाही विचारलं की बाळांनो काय काय म्हणजे सर काय झालं, कशामुळे हा म्हणतोय, माहित नाही म्हणे सर, तो म्हणतो सेल्फ स्टडी करायचं. मी म्हटलं सर त्याला समजून सांगा सेल्फ स्टडी सारखे सब्जेक्ट नाहीयेत. मुलांना काय वाटतं की नाही हे जे मार्क पडले ते आपलेत, हे मी अभ्यास करा, त्याच्या पाठीमागे इकडं काय चाललंय हे कोणालाच कळत नाही. एवढे मार्क पडायचं कारण कळतच नाही. आणि मग होतं काय माहिती का, त्या नादात काय झालं, त्याचा एमईडीच बॅकलॉग लागला. त्याच पालकांचा परत फोन आला. अजून एक तुम्हाला एक जस्ट एक्झाम्पल सांगतो. थर्ड इयरच्या फर्स्ट सेमिस्टर पर्यंत एक विद्यार्थी होते आपल्याकडे, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कम्प्युटर टेक्नॉलॉजीची, नाव घेत नाही, ज्यावेळेला आले त्यावेळेला सांगल. कम्प्युटर टेक्नॉलॉजीची थर्ड इयरच्या फर्स्ट सेमिस्टर पर्यंत एक विद्यार्थी होती. थर्ड इयरच्या फर्स्ट सेमिस्टरला त्या विद्यार्थीला पडले होते 95%, 95% पडले. फर्स्ट इयर पासून टॉपर आपल्या क्लासची. फर्स्ट सेमिस्टरला मॅथला आउट ऑफ, सेकंड सेमिस्टरला मॅथला आउट ऑफ, सीला चांगले मार्क, ओपीडीएस डीटी डीएमएस सीजीआर जावा सगळ्या सब्जेक्ट मध्ये मार्क पडायचे. थर्ड इयरच्या पहिल्या सेमिस्टरला 95% पडले. काय अंगात उताला काय माहिती. थर्ड इयरच्या सेकंड सेमिस्टरला मॅडमला कोणीतरी सांगितलं हा क्लासच्या ऐवजी तू इकडे ट्राय करून बघ. तिकडं तिने फक्त फोन केला, त्या सरांनी इतकं कन्व्हिन्स केलं, पोरगी गेली ना क्लासला. मी विचारलं काय झालं, सर सॉरी सर मी ह्या सेमिस्टरला क्लास असं. म्हटलं काही प्रॉब्लेम नाही, अभ्यास कर, फक्त चांगले मार्क पड. आणि त्या विद्यार्थी गेली बाळांनो ती 93%, 95 वरून किती गेली 93. आणि ते सोडून बाकीचे आपले सीओ वाले जे 94% होते, तुम्ही जर बघितलं ते 94 वरून गेलेत कितीला 96. आता ही विद्यार्थी कुठे गेली बाळांनो, एक तर व्हीआयटी नाही तर पीसीसीओला. म्हणजे पीसीसीओ म्हणजे पिंपरी चिंचवड. म्हणजे जिच्याकडं कॅपॅबिलिटीज होत्या सीओईपी मध्ये जायच्या, व्हीजेटीआय मध्ये जायच्या, आपल्या स्वतःच्या मूर्खपणामुळं बावळटपणामुळं आपण इथून कुठं गेलो इथं गेलो. सो ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. मुलांना काय वाटतं की नाही फक्त क्लास होतोय सर एवढे कॉन्फिडेंटली, बाळांनो एक लक्षात घ्या, तुमच्या एका नोट्स साठी नाही रात्र जागतो मी, एक नोट्स काढायला. इतक्या विचार करून काढले, तुम्हाला आत्ता का नाही. फर्स्ट इयरला ऑनलाईन मध्ये, सेकंड इयरला ज्यावेळेला सी प्रोग्रामिंगला 70 पैकी 70 मार्क आहेत बऱ्याच जणांना, तुम्ही जर बघितलं असेल रिझल्ट. का पडतात मग? बाकीच्या क्लासमध्ये सी शिकवत नाही, बाकीच्या पोरांना सी येत नाही, मग आपल्याच पोरांना का 70 पैकी 70? कारण तसं आहे बाळांनो की एमएसबीटीच्या मॉडेल आन्सर पेपर मधलं जे आन्सर आहे ना, आहे तसंच तसं आन्सर मी नोट्स मध्ये टाकतो. 4 मॉडेल आन्सर पेपर बघून त्याच्यात कोणते क्वेश्चन आले ते. मॅथला 70 पैकी 70 एवढ्या विद्यार्थ्यांना का पडतात? बाकीचे क्लास नाही आहेत का? 100 पैकी 100 वाले एखादा विद्यार्थी मिळतो एक्सेप्शनल केसमध्ये, इकडं सरसकट 100 वाले 100 असतात किंवा 70. कारण काय? कारण की दिलंच तेवढं जातं आणि इझी आहे ना, तुम्हाला जेवढ्या नोट्स दिल्या तेवढ्या करायच्या, जेवढं दिलंय तेवढं, जास्त काही देणार नाही, कमी कुठल्या गोष्टी देणार नाही, तेवढं पाहिजे तेवढंच करा, आउट ऑफ मार्क पडतील. पण होतं काय, त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यासाची गरज आहे. कष्ट करा, मेहनत करा. तुम्ही जर टाइमपास मध्ये गेले ना तर ह्या गोष्टी अजिबात होणार नाही. थोडं स्वतःला विचारा आपण काय करतोय आणि काय नाही करत. आणि ज्या वेळेला कॉलेजमध्ये जाताना बाळांनो थोडंसं सिनियरला विचारताना आपण कोणत्या सिनियरला विचारतो हे बघा, की आपला जो सिनियर आहे हा टॉपर लेवलचा आहे का.
जा बाळांनो, काही प्रॉब्लेम नाही. बऱ्याचशा कॉलेजमधला एखादा टॉपर क्लासचाही नसेल तर त्याला विचारा काय फरक पडतो, की तू कसा अभ्यास केला. काय लक्षात घ्या, जिथून जिथून तुम्हाला काही ना काहीतरी अनुभव मिळतोय तो घ्या, पण बोगस विद्यार्थ्यांकडून घेऊ नका. एखादा मेकॅनिकलचा ड्रॉप आहे, त्याचे फर्स्ट इयरचे सब्जेक्ट लागले, सेकंड इयरला बॅक लागले, थर्ड इयरला जायला त्याला कळलं ना कसा तो थर्ड इयर मध्ये कॅरी ऑन मध्ये गेलाय, आणि तो तुम्हाला नॉलेज सांगणार ह्या क्लासमध्ये जा, ह्या क्लासमध्ये अत्यंत चांगलं शिकवलं. तू काय केलं, तुझा बॅकलॉग लागला, तुझा असले पोरांकडून नॉलेज घेऊच नका, तुमचं आयुष्य बरबाद होईल. सो अभ्यास करा बाळा. एक लक्षात घ्या, आपल्या आई बापाच्या इच्छा आहेत. मी एवढं तळतळ करून सांगायचं कारण काय आहे, की आपल्या आई बापाची इच्छा आहे. 2 सप्टेंबरला इथं आल्यानंतर तुम्ही सगळं विसरून जाता. ज्यावेळी तुम्ही इथं 2 सप्टेंबरला कॉलेजला येता, जे ते आपल्या कॉलेजला जातं, जे घरी राहणार आहेत त्यांचा काही प्रॉब्लेम नाही, पण जे बाहेरून हॉस्टेलला ऍडमिशन घेणार, रूमवर घेणार, ते 5 दिवसात विसरून जातात की आपल्या आई बापाने आपल्यासाठी काय केलंय. 5 दिवसात विसरून जातात. 5-6 दिवस झाले, चालले मग सकाळी 7:30 वाजता. कुठं सर, मला सकाळी भूक लागते, नाश्त्याला चाललं. अरे अभ्यास कर नालाय का, पहिले 7 ते 9चा क्लास कर, 9 वाजता वेळ आहे, अर्ध्या तासात नाश्ता कर, कॉलेजला जा, कॉलेजवरून आल्यानंतर मध्ये जेव, संध्याकाळी आल्यानंतर सकाळचं झालेलं रिवाइज कर, तर कुठेतरी उपयोग आहे. नाहीत मग फर्स्ट इयरला बॅकलॉग लावायचे, फर्स्ट सेमिस्टरला मॅथ बॅकलॉग लागला. आता सर मी खूप सिरियस अभ्यास कर. अरे तू कशाला सिरियस होतो, तर सिरियस होऊन उपयोग काय. वेळ निघून गेल्यानंतर सिरियस व्हायचं. डिप्लोमाचं थर्ड इयरच्या सेकंड सेमिस्टरला गेल्यावर मग म्हणायचं ऐ आता सर रात्रीचे दिवस करतो, दिवसाची रात्र कर. मर ना तू, तू रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून उपयोग काय, जर तुझी वेळच निघून गेलेली. थर्ड इयरचा पहिला सेमिस्टर गेला निघून, फर्स्ट इयरचा पहिला सेमिस्टर गेला निघून, मॅथमॅटिक्स गेला निघून, बेसच कच्चा राहिला ना अप्लाइड मॅथमॅटिक्स. आता बघा, इंटिग्रेशनच्या फॉर्म्युला ना मी आशे पाठ करणार. अरे तुझं डेरिव्हेटिव्हच येत नाही, तुला काय इंटिग्रेशन येणार आहे. तर त्याच्यामुळे सांगतोय, आता ह्या क्षणापासून अभ्यासाला लागा. दुसरी गोष्ट, सिलेबस कंप्लीट होईल का. बेसिक सायन्स सर आमचं लेट सुरू झालंय, कसं. अरे तू काय टेन्शन घेतो, एवढं जर समजा मला जमत नसतं तर हे इथपर्यंत नेलंच नसतं ना. हे एक एक असे 5-6 PICT, 10-12 VIT, VIIT, PCC हे नेलेच नसते ना जर जमत नसतं तर. त्याच्यामुळे तुम्ही मला विचारू नका आणि तुम्ही मला सांगूही नका. काही काही विद्यार्थ्यांचं सर मग आपण 2 दिवस सायन्स, 2 तू गप. मी आहे एवढ्या वर्षापासून तेच करत आलोय. कोणत्या सब्जेक्टला वेटेज किती द्यायचंय, कोणत्या युनिटला किती वेटेज द्यायचं, त्यातल्या कोणत्या टॉपिकला किती वेटेज द्यायचंय. डिफरन्शियल कॅल्क्युलस मध्ये फंक्शन, लिमिट, डेरिव्हेटिव्ह, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, त्याच्यामध्ये लिमिट नावाच्या टॉपिकवर एकही क्वेश्चन नाही. तुम्ही अख्खा पेपर चेक करा अप्लाइड मॅथमॅटिक्सचा. कशाला शिकवायचं. काही काही क्लास वाले नाही सर मग ते कन्सेप्ट, तुला काय करायचंय कन्सेप्टचं, तुला 70 पैकी 70 पडले, संपला ना विषय. तू कशाला डोकं लावायला. त्याच्यामुळे वाढीव डोकं लावू नका. मग मी रेफरन्स बुक घेतो. बेसिक सायन्स मध्ये युनिट्स आणि मेजरमेंट मी रेफरन्स बुक घेणार आणि त्याच्यातून अभ्यास. अरे बाईला, तुला वेळ किती आहे, तुझ्या हातात किती वेळ आहे, तू करतो काय. एवढा वेळ नाही. आता झालाय सप्टेंबर, चालय ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर एंडिंगला पेपर, तू रेफरन्स बुक वापर. कशाला देतोय तुला, नोट्स दिलेत ना, बघ ना, तेवढा बघ फक्त, त्याच्या पलीकडे काही करू नको, येणार नाही ना, संपला विषय. पण आपलं नको तिथं उच चालतो. या गोष्टी बंद करा. 2 सप्टेंबरला ज्यावेळेला कॉलेज सुरू होईल, कॉलेजला आल्यानंतर आपल्या टार्गेट आपल्या समोर लक्षात ठेवा. ज्या ज्या नोटबुक असेल त्याच्या पाठीमागे सुरुवातीला मोबाईलच्या वॉलपेपरमध्ये टार्गेट लिहून ठेवा. याचं कारण असं आहे, आपण विसरतो. आपण काय होतं बाळून, अशा चांगल्या चांगल्या गोष्टी विसरतो. आणि एखादी मैत्रीण माझ्याबरोबर वाईट वागली ना, तर ते आपण आयुष्यभर विसरत नाही. पण जर समजा हे टार्गेट 70 पैकी 70 पाडायचे, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले की झालं डळमळला, तसलं करू नका. एकच टार्गेट शेवटपर्यंत. डिप्लोमा मध्ये जेवढे वर्ष आहेत त्याच्यातले जेवढे सेमिस्टर, त्याच्यातले जेवढे सब्जेक्ट, प्रत्येक सब्जेक्ट मध्ये बदल, एकच टार्गेट 70 पैकी 70. एकही सब्जेक्ट मध्ये कमी होणार नाही. तो सब्जेक्ट किती अवघड असू दे. इथं सुद्धा टार्गेट 70 आउट ऑफ 70. आता बाळांनो ठीक आहे, सब्जेक्ट काही काही असे असतात, पण सब्जेक्ट अवघड आहे. मग मी काय करणार, मग टार्गेट मी 65चं ठेवतो. नाही सर लय अवघड आहे, 65चं टार्गेट आहे. कशाला 70चं ठेव, त्यावेळेला कुठेतरी 68-69 65चं टार्गेट ठेवलं, त्याच्या खालीच येणार आहे ना. त्याच्यामुळे प्रत्येक सब्जेक्ट मधलं, प्रत्येक सेमिस्टरच्या प्रत्येक सब्जेक्टचं टार्गेट एकच, 70 पैकी 70 बस. मग तुम्हाला सांगतो, या सेमला बाकी डोकं लावू नका, ओरल प्रॅक्टिकलचा विचार करू नका. फक्त मॅथ मध्ये 70 पैकी 70, सायन्सला मार्क आणा, इंग्लिशला मार्क आणा चांगले, बस. सेकंड सेमिस्टरला काय करायचं ते सेकंड सेमिस्टरला सांगेल. चलो, बऱ्याच गोष्टी, बराच वेळ वाया गेला. वाया नाही गेला, तुम्हाला कळलं असेल आता ते. चला, लास्ट लेक्चर मध्ये तुम्हाला हे दिले होते, एक्झाम्पल दिले होते बाळांनो. बोला काय पॉईंट झाला, बोला 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 बोला. लास्ट लेक्चर मध्ये काय झालं होतं, आपण अल्जेब्रा ऑफ मॅट्रिसेस पाहिलं होतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये ऍडिशन पाहिली होती बाळांनो. आन्सर आले ऑनलाईन, आन्सर आले. 2 एक्झाम्पल दिले होते ना. फर्स्ट एक्झाम्पल कोणते रे बाळांनो, A इज इक्वल टू 5936 ना. चलो चलो, इफ A इज इक्वल टू 5936, नेक्स्ट बाळांनो B इज इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये
2 11 7 13. काय फाइंड करायचंय? 3a प्लस 2b. फाइंड 3a प्लस 2b. फाइंड 3a प्लस 2b. काय केलं बोला? सगळ्यात पहिले 3a प्लस 2b इज इक्वल टू 3 इंटू ए ची व्हॅल्यू लिहिली. ए ची व्हॅल्यू काय सांगा बाळांनो? 5 9 3 6 3a प्लस 2b 2 इंटू बी मॅट्रिक्स ची व्हॅल्यू लिहिली 2 11 7 13. चलो सांगा 3 इंटू 5 15. बोलत चला 3 इंटू 9 27. 3 इंटू 3 3 6 जा. कळले नक्की? चलो प्लस या 2 नी मल्टिप्लाय केलं. 2 2 जा 4. 2 11 जा 22. 2 7 जा 14. 2 13 जा 26. आणि या दोघांची काय केली बाळांनो आपण? ऍडिशन. 15 प्लस 4 27 प्लस 22 बोला 49. 9 प्लस 14 23 आणि 18 प्लस 26 44. आले बाळांनो आन्सर? ऑनलाईन आन्सर आले. मी तुम्हाला सांगतोय, लक्षात घ्या. माझं सांगायचं काम एवढंच आहे फक्त. खरंच खूप सोपं आहे बाळांनो बेसिक मॅथमॅटिक्स. उगीच मी तुम्हाला भीती घालवायसाठी वगैरे नाही. खरंच खूप सोपं आहे. पण जेवढं झालंय तेवढं त्या दिवशी करा. त्याच्या पलीकडे काही करू नका. मग बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये काय प्रॉब्लेम आला तर माझ्याकडे या. घ्या सेकंड एक्झाम्पल घ्या. चला काय होतं सेकंड एक्झाम्पल? ए ची व्हॅल्यू दिली होती 298. तेच करे सांगा. ए इज इक्वल टू दिले बाळांनो 298 356 115. बी नावाचा मॅट्रिक्स दिलाय. बी इज इक्वल टू त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 573. पुढं 2 8 11 आणि लास्टला दिलाय 619. आणि काय फाइंड आउट करायला लावले? 5a प्लस 7b. 5a प्लस 7b इज इक्वल टू 5 इंटू पहिले कोण लिहावं लागेल सांगा मला? ए लिहावं लागेल. बोला 5 इंटू कोण लिहावं लागेल? ए. हा ए मॅट्रिक्स इथं दिलेला. हा ए मॅट्रिक्स मी हा असाच्या असं लिहून टाकतो. ठीक आहे. 5 इंटू ए प्लस बोला प्लस काय 7 इंटू बी. आता हा बी मॅट्रिक्स पण मी आया असाच्या असं कॉपी करतो. ठीक आहे. चलो हा कोणता मॅट्रिक्स आला? 7 इंटू बी. चला पुढे काय करावं लागेल? 5 इंटू ए म्हणजे 5 ने प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. 5 2 जा 10. 5 9 जा 5 8 जा 40. 5 3 जा 5 5 जा 5 6 जा 5 1 जा 5 1 जा 5 5 5 जा प्लस 7 ने याला मल्टिप्लाय केलं. 7 ने प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करा. 7 5 जा बोला 7 7 जा 49. 7 3 जा 7 2 जा 14. 7 8 जा 7 11 जा 77. 7 6 जा 7 1 जा 7 9 जा किती? 7 9 63. चलो आता या दोघांची काय करायची? ऍडिशन. लिहू बाळा नाही. चलो या ठिकाणी याला थोडंसं काय करतो? छोटं करतो मी. चला इज इक्वल टू काय येत आहे बोला? 10 प्लस 35 बोला 45. करेक्ट आहे. नेक्स्ट आलाय बाळांनो 45 प्लस 49 94. गुड. नेक्स्ट 40 प्लस 21. नेक्स्ट बोला चला 15 प्लस 14. पुढं 25 प्लस 56 81. 30 प्लस 77. नेक्स्ट बोला चला 5 प्लस 42. नेक्स्ट 5 प्लस 7 25 प्लस 63 88. कळले? आले का? ऑनलाईन आन्सर आले? ऑनलाईन बोला बाळांनो आन्सर आले. चालायचंय पुढं. चलो आता नेक्स्ट आहे बाळांनो प्रॉपर्टीज आहेत ऍडिशनच्या, त्या लिहून घ्या. मग आपण अजून एक्झाम्पल घ्या. चला हेडिंग टाका. प्रॉपर्टीज ऑफ ऍडिशन ऑफ मॅट्रिक्स. प्रॉपर्टीज ऑफ addition of matrix. Properties of addition of matrix. Yeah. First, commutative. चला आता कम्युटेटिव्ह ही प्रॉपर्टी काय बघा, लक्षात घ्या. कम्युटेटिव्हचा अर्थ काय होतो? जर आपल्याकडे दोन मॅट्रिक्स दिलेत, लक्ष द्या एक्झाम्पल बघा फक्त, तर आपण ए प्लस बी अशी जर त्याची ऍडिशन केली
इट इज इक्वल टू कोण येणार बी प्लस ए. म्हणजे आपण ऍडिशन करताना ऑर्डर जरी चेंज केली, म्हणजे पहिले ए प्लस बी होता, नंतर कोण केला बी प्लस ए, दोघांची व्हॅल्यू ही सेम. फॉर एक्झाम्पल बघा, ए नावाचा मॅट्रिक्स घेतलाय मी 2 1 3 4, बी नावाचा मॅट्रिक्स घेतला बी इज इक्वल टू 5 6 1 2. आता मी याच्यातला पहिले ए प्लस बी काढतो. ए प्लस बी ला म्हटलं मी एलएचएस. एलएचएस कोण आहे सांगा माझा ए प्लस बी. ए व्हॅल्यू किती आहे 2 1 3 4 प्लस बी कोण आहे सांगा 5 6 1 2. आता या दोघांची ऍडिशन केली की नाही, किती येते बोला. ए प्लस बी जर कॅल्क्युलेट केला 2 प्लस 5 1 प्लस 6 3 प्लस 1 आणि 4 प्लस 2 इथपर्यंत कळलं. ही ए प्लस बी आला. आता जर समजा आपण त्याला इंटरचेंज केला, आपण बी प्लस ए काढला, तर बी मॅट्रिक्स दिलेला आहे ना आपल्याला 5 6 1 2 5 6 1 2 प्लस ए मॅट्रिक्स आपल्याला दिलेला आहे 2 1 3 4 2 1 3 4. म्हणजे पहिले बी घेतला मग त्याच्यात ए ऍड केला. बोला 5 प्लस 2 7 6 प्लस 1 7 1 प्लस 3 4 2 प्लस 4 आलेत का दोन्ही मॅट्रिक्स. बघा बी प्लस ए ची व्हॅल्यू ही आली आणि ए प्लस बी ची व्हॅल्यू ही आली. दोन्ही व्हॅल्यू कशा आहेत सेम. याच्यावरून आपण काय म्हणू शकतो, याला आपण RHS म्हटलं सपोज, तर याच्यावरून आपण काय म्हणू शकतो ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए. का सांगितलं सर हे असं, ह्याला कम्युटेटिव्ह म्हणतात. क्वेश्चन विचारला जातो पेपरमध्ये, ए आणि बी असे दोन मॅट्रिक्स दिले जातील. काय दिले जातील ए आणि बी, आणि डिटरमाइन द ऍडिशन इज कम्युटेटिव्ह. डिटरमाइन द ऍडिशन इज कम्युटेटिव्ह. मग ऍडिशन कम्युटेटिव्ह जर तुम्हाला दाखवायची असेल तर पहिले त्याची ए प्लस बी ची ऍडिशन करा, नंतर कोणाची ऍडिशन करा बी प्लस ए, आणि मग LHS इज इक्वल टू काय दाखवायचंय RHS. कळलंय नक्की. घ्या एक्झाम्पल पटकन. चला कळलं का नाही नक्की. इथं तुम्हाला काय लावावं लागेल LHS इज इक्वल टू RHS. घ्या पटपट. ए आणि बी दोन व्हॅल्यू दिलेल्या असतील. कम्युटेटिव्हचा पहिले लॉ लिहून घेतला, ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए. याच्यावरच येईल बाळांनो, बाकीच्या प्रॉपर्टीवर शक्यतो क्वेश्चन येणार नाही. आला तर फक्त कम्युटेटिव्ह प्रॉपर्टीवरच आला तर येऊ शकतो. आणि कधी कधी बघा लक्षात घ्या बाळांनो, लेक्चरमध्ये अशाही गोष्टी एक दोन दिवसातून, म्हणजे महिनाभरातून एखाद दिवस असाही जाईल की ज्याच्यामध्ये लेक्चर सोडून बाकीच्या गोष्टी एक्सप्लेन केल्या जातील. का, कारण की ते महत्वाचे आहेत. फक्त अभ्यास 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 करून काही उपयोग होणार नाही. कधी कधी तुम्हाला गोष्टी कळल्याही पाहिजे की तुम्हाला करायचंय काय. नाही तर फक्त अभ्यास करतोय त्याच्या पाठीमागे लॉजिक काय, कसं केलं पाहिजे हे जर कळलं नाही तर काहीच अर्थ नाही बाळांनो त्याला. चला पटपट पटपटल्या चला. ऑनलाईन झाले, ऑनलाईन. आणि घाबरून अभ्यास करू नका बाळा. मी तुम्हाला काय सांगतो, मोकळ्या मनाने अभ्यास करा. नाही कन्सेप्ट कळला परत घेऊ, काही काळजी नाही. मोकळ्या मनाने अभ्यास करा, पण त्या अभ्यासाचं महत्व आहे. ठीक आहे, त्या प्रत्येक गोष्टी जी गोष्ट सांगतोय बाळांनो त्याच्या मागे काही ना काहीतरी लॉजिक आहे, त्याच्या मागे काही ना काहीतरी इम्पॉर्टन्स आहे. ते महत्व समजून अभ्यास करा. कधी कधी मी तुम्हाला इतका गोडीत घेईल, तुम्हाला वाटत वा, कधी कधी इतके घोडे लावीन तुम्हालाही कळायचं नाही काय चाललंय काय नाही, मास्तर का चिडला एवढा. त्याच्या मागे काय होतं की कधी कधी आपण ट्रॅकवरून भटकायला लागलो तर परत जागेवर आणण्यासाठी तुम्हाला बडबड करावीच लागते. ती वेळोवेळी मी करणार 100%, लक्षात घ्या. झाले का रे. चलो, कम्युटेटिव्ह नंतर सेकंड लिहा असोसिएटिव्ह. असोसिएटिव्ह प्रॉपर्टी काय बघा, ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी. घ्या लिहून घ्या. असोसिएटिव्ह प्रॉपर्टी ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी. आता मला सांगा याच्यामध्ये काय दाखवायचंय, पहिले ए आणि बी ची ऍडिशन केली मग त्याच्यामध्ये सी मॅट्रिक्स ऍड करा, किंवा पहिले बी आणि सी ची ऍडिशन करा आणि मग त्याच्यात कोण ऍड करा ए, तरी सुद्धा चालेल. पक्का एक्झाम्पल देऊ कसं करतात सांगा. फॉर एक्झाम्पल बघा असं दिलंय, फॉर एक्झाम्पल ए इज इक्वल टू दिलाय, काहीतरी एक्झाम्पल घेतो 1 2 3 4, कॉमा बी इज इक्वल टू दिलाय 3 4 5 6, कॉमा सी इज इक्वल टू दिलाय 2 3 4 5. सांगा मला हे एक्झाम्पल जर तुम्हाला विचारलं, असं एक्झाम्पल दिलं आणि तुम्हाला विचारलं फाइंड
वेदर द मॅट्रिक्स ऍडिशन इज असोसिएटिव्ह ऑर नॉट. कसं करणार सांगा. पहिले काय करावं लागेल? LHS घ्यावं लागेल. एक्झॅक्टली. सगळ्यात पहिले काय घेऊ सांगा? LHS. LHS मध्ये काय सांगा? A प्लस B प्लस C आहे की नाही. मग पहिले आपल्याला कोण काढावं लागेल? A आणि B चे ऍडिशन करावं लागेल. लिहू नका, लक्ष द्या. पहिले A मॅट्रिक्स दिला 1 2 3 4 प्लस B मॅट्रिक्स किती आहे? 3 4 5 6. मी आता याला काय करतो बाळांनो? एका ब्रॅकेटमध्ये टाकतो. याला कशामध्ये टाकतो? ब्रॅकेटमध्ये. का ब्रॅकेटमध्ये टाकतो? कारण मला पहिले ह्या दोघांची ऍडिशन करायची आणि मग मला याच्यामध्ये कोण ऍड करायचंय? C. C किती आहे सांगा? 2 3 4 5. चला ह्याचा आन्सर काय येतंय पहिले बघूत आपण. चला हा कर्ली ब्रॅकेट कशाला? आता डायरेक्ट आन्सर येईल ना. सांगा काय येतोय? 1 + 3 बोला. 2 + 4 3 + 5 4 + 6 प्लस हा राहिला ना मॅट्रिक्स आहे असाच 2 3 4 5. चला या दोघांची ऍडिशन करावं लागेल. तुम्ही खाली लिहा इक्वल टू च्या नंतर. सांगा 4 + 2 6 6 + 3 8 + 4 आणि 10 + 5. नक्की कळलं? हा कोण झाला आपला? LHS. आता कोण आणावं लागेल? RHS. सांगा बाळांनो काय करताल तुम्ही? RHS इज इक्वल टू A + B + C. आता पहिले मला कोण करायचंय? पहिले ऍडिशन कोणाची करायची? B + C. आणि मग तो कशात ऍड करायचा? A मध्ये. मग A मॅट्रिक्स मी आहे असं लिहून घेतो ना. A मॅट्रिक्स मी लिहून घेतला या ठिकाणी. काय मॅट्रिक्स आहे सांगा? 1 2 3 4 प्लस इथं कर्ली ब्रॅकेट काढला आणि याच्या आतमध्ये दोन मॅट्रिक्स नाही मी. कोणता? हा पहिला कोणता? B प्लस हा कोणता येईल सांगा? C. कळलं? सांगा B मॅट्रिक्स काय? 3 4 5 6 3 4 5 6. C मॅट्रिक्स काय? 2 3 4 5 इज इक्वल टू हा आहे असाच राहिला 1 2 3 4 प्लस पहिले आता या दोघांची ऍडिशन करावं लागेल. 3 + 2 किती आला? 5 4 + 3 7 5 + 4 9 6 + 5 11. आणि मग या दोघांची ऍडिशन करू. सांगा किती आली? 1 + 5 6 2 + 7 3 + 9 बोला 12 आणि 4 + 11 आलेत का बघा? 6 9 12 15 आलेत आन्सर. याचा अर्थ काय झाला? LHS इज इक्वल टू RHS. LHS इज इक्वल टू RHS. आणि मग अशा पद्धतीने आपण प्रॉपर्टी काय केली? प्रूफ केली. कळले? नक्की एक्झाम्पल कळले? बेस पूर्ण क्लिअर करून घ्या मग पुढे चलू. चला घ्या. ऑनलाईन कळले बाळांनो? नक्की ऑनलाईन बोलत चला. हो नाही नक्की कन्सेप्ट कळले बाळांनो? अवघड काहीच नाही बाळांनो. मी तुम्हाला खरंच सांगतोय मॅथमॅटिक्स मध्ये अजिबात अवघड नाही. फक्त मला तेवढा वेळ द्या. घाई करू नका माझ्या पाठीमागं. सर लवकर उरका अजिबात नाही. तुम्ही माझ्या मागे घाई करू नका. मला हळूहळू कन्सेप्ट क्लिअर करू द्या. एकदा बेस क्लिअर झाला ना पुढे तुम्हाला सांगायची गरजही नाही पडणार बाळांनो. फक्त डेली रेग्युलर जेवढं चाललंय तेवढं चालू द्या. भटकू नका अजिबात गोल पासून. 70 पैकी 70 कसे पडत नाही मॅथ मध्ये मी बघतो. त्याच्यासाठी मी आहे. काळजी करू नका. झाले करे? उरका पटपट. इंग्लिशचा अभ्यास सांगतो बाळांनो. थोडं सांगतो थांबा 1 मिनिट. स्वराज सांगतो बाळांनो थांब.
एकदा होऊ द्या, एक काम करा, पहिले ना मॅथचं होऊ दे, मी सांगतो बाळांनो, काळजी करू नका. आज उद्या मॅथ घ्या, आपण 1-2 दिवसात सायन्सचे पण 2-3 लेक्चर घेऊ, म्हणजे तुम्हाला मॅथ सायन्सची एक आयडिया येऊन जाईल. तोपर्यंत मॅथ सायन्सची प्रॅक्टिस करा, मग मी तुम्हाला इंग्लिशचंही सांगतो, काय रेफर करायचं, कसं रेफर करायचं, हे डिटेल सांगतो बाळांनो, काळजी करू नका. ठीक आहे. इंग्लिशचं किंवा इव्हन बाकीचे जे सब्जेक्ट आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला वर्कशॉप प्रॅक्टिस आहे, हे सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो, काळजी करू नका. उरका पटपट पटपट पटपट. सॅटरडे ऑफिस टाइम, बरं ऑफिसचा टाइमच नाही, असं काही दिवसभर ऑफिस उघडच असते. ऑफिस म्हणजे क्लासेस आहेत, ऑफिस नका म्हणू, क्लास आहे आपले. आणि त्याच्यामध्ये ना दिवसभर कोणी ना कोणीतरी स्टुडंट तुम्हाला बघायला भेटतीलच. हा, लक्षात, दिवसभर कोणी ना कोणीतरी बसलेलं असतं अभ्यास करत, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर पैकी कोण ना कोणतरी असतं. भेटायचं असेल फक्त कॉल करून येत. चला, झालं इथपर्यंत, चालायचंय पुढं, चलो नेक्स्ट घ्या. a+0, थर्ड प्रॉपर्टी लिहा, a+0 इज इक्वल टू a. a+0 इज इक्वल टू a. ह्याच्यामध्ये 0 काय असेल? a+0 इज इक्वल टू a. लिहा, लिहिलं, पुढं मातीत गेलं. a+0 इज इक्वल टू a, याच्यामध्ये हा 0 काय असेल? ऑनलाईन बोला, चला. a+0, हा व्हेरी गुड, नल मॅट्रिक्स आहे. का नल मॅट्रिक्स आहे एक लक्षात घ्या. मी हा मॅट्रिक्स घेतला, ऐ ऐ ऐ ऐ व्यवस्थित लक्ष द्या, 5 2 9 3 असं लिहिलं. याला मी कुठल्या तरी स्क्वेलर क्वांटिटीनी मल्टिप्लाय करू शकतो, बरोबर आहे की नाही? 2 नी प्रत्येक इलेमेंटला काय करणार मी? मल्टिप्लाय करणार. पण ह्या मॅट्रिक्स मध्ये मी कुठलाही स्केलर इलेमेंट ऍड करू शकत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर माझ्याकडे इथं 3 असता, तर 3 प्लस हा मॅट्रिक्स म्हणजे 3+5, 3+2, 3+9, 3+3 असा होत नाही. मॅट्रिक्स मध्ये आपण स्केलर क्वांटिटीला ऍड करणार नाही. मग या ठिकाणी स्केलर क्वांटिटीला ऍड नाही करणार, तर मग कोण लागेल? दुसरा कोणता तरी मॅट्रिक्स लागेल. दुसरा मॅट्रिक्स कोण म्हटलंय? हा, मग हा 0 म्हणजे कोणता मॅट्रिक्स झाला? नल मॅट्रिक्स, किंवा त्याला अजून एक नाव काय? 0. मग याच्यामध्ये सगळे इलेमेंट 0 घ्या ना. 0 मॅट्रिक्स मधले सगळे एलिमेंट कोण राहणार? 0. मग त्यामध्ये 5 मध्ये 0 ऍड केल्यावर कोण झाला? 5 2 9 3, म्हणजे परत कोणता मॅट्रिक्स आला? हा एच मॅट्रिक्स आला ना. म्हणून a+0, ए मध्ये जर 0 ऍड केला तर एच राहणार. पण ह्या ठिकाणी हा 0 म्हणजे कोणता मॅट्रिक्स? 0 मॅट्रिक्स, किंवा त्याला अजून एक नाव काय? नल मॅट्रिक्स. नक्की कळलं? पक्का? तो 0 म्हणजे कुठली स्केलर क्वांटिटी नाही. कळलं? घ्या, पुढे घ्या. आता या ठिकाणी अजून एक आहे बघा, एक प्रॉपर्टी, सिंपल प्रॉपर्टी आहे. काय? इफ a+b इज इक्वल टू a+c. काय दिले सांगा? a+b ची व्हॅल्यू आणि a+c ची व्हॅल्यू कशी आहे? इक्वल. हा का नाही? दोन्ही साइडनी ए कॅन्सल होईल ना रे बाळांनो. दोन्ही साइडनी काय होईल? ए काय होईल? कॅन्सल. ए कॅन्सल झाल्यावर इकडे कोण राहिला? बी. इक्वल टूच्या साईडला कोण राहिला? सी. मग त्या ठिकाणी आपण देन काय म्हणणार? बी इज इक्वल टू सी. म्हणजे एखादा मॅट्रिक्स घेतला, त्याच्याबरोबर दुसरा कोणता तरी मॅट्रिक्स ऍड केला, त्याची व्हॅल्यू आणि ह्या दोघांची व्हॅल्यू जर सेम असेल, दोघांमध्ये जर ए कॉमन असेल, तर आपण ह्या ए ला काय करू शकतो? कॅन्सल करू शकतो. काय करू शकतो? कॅन्सल. घ्या, इफ a+b इज इक्वल टू a+c, देन b इज इक्वल टू c. याच्या पुढे लिहा, इथं आपण काय केलंय सांगा? लेफ्ट कॅन्सलेशन. लेफ्ट कॅन्सलेशन. लेफ्ट कॅन्सलेशनचा अर्थ काय झाला? लेफ्टचा इलेमेंट जो ए हा इलेमेंट आहे, ह्या इलेमेंटला काय केलं मी? कॅन्सल केलं. कळलंय? ऑनलाईन करेक्ट आहे बाळांनो. अथर्व, शुभांगी, अपूर्वा, तळेकर, योगिता, करेक्ट आहे बाळांनो. घ्या, आता जशी ऍडिशन झाली तशी अजून काय करता येईल आपल्याला? सबट्रॅक्शन. नेक्स्ट हेडिंग टाका, सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रायसेस. नेक्स्ट हेडिंग टाका. दोन मॅट्रिक्सला सबट्रॅक्ट करायचं असेल तर कंडिशन काय काय येतील बोला? असं करत होती, मला वाटलं तू मला आन्सर द्यायसाठी हात वर करतेस. हा, दोन मॅट्रिक्सला जर सबट्रॅक्ट करायचं असतील तर कंडिशन काय काय?
खाल्लं बळच मी क्वेश्चन विचारलं पोरांचं काय असतं क्वेश्चन विचारलं ना मास्तर विचारतोय मग काहीतरी लिहिलं तसलं करू नका. सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रिक्सच्या दोन कंडिशन काय येतील. व्हेरी गुड ऑनलाईन करेक्ट आहे बाळांनो. ए बाळांनो अरे पहिली ऑर्डर सेम लागेल ना. ऍडिशनच्या दोन कंडिशन काय होत्या. ऍडिशनच्या दोन कंडिशन ऑर्डर काय पाहिजे सेम. सेकंड ह्याच्यात आपण काय करायचो ऑर्डर म्हणजे नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम सेम पाहिजे. सेकंड कंडिशन सेकंड गोष्ट काय करायचो आपण त्याच्या करस्पॉन्डिंग एलिमेंटला ऍड करायचो. कोणाला ऍड करायचो करस्पॉन्डिंग. अरे हो की नाही श्रावणी हो की नाही. तसं सबट्रॅक्शन मध्ये काय करणार करस्पॉन्डिंग एलिमेंटला काय करणार सबट्रॅक्ट करणार. घ्या करेक्ट आहे बाळांनो. करस्पॉन्डिंग एलिमेंटची काय करायची आहे सबट्रॅक्शन. घ्या टू मॅट्रिक्स can be subtracted only if their order is same आणि सेकंडला subtract their corresponding elements. Subtract their corresponding elements. Subtract their corresponding elements. करेक्ट बघा ऑनलाईन बरोबर आहे. अपूर्वा वैष्णवी चलो एक्झाम्पल घ्या. फॉर एक्झाम्पल लिहिलंय ना लिहून झाले का हे लिहायचं असेल तर लिहून घ्या. फॉर एक्झाम्पल इफ A is equal to 2958 and B is equal to 1347 then A minus B. A minus B मध्ये काय करणार यांची सबट्रॅक्शन होईल का रे होईल का नाही. याची ऑर्डर किती आहे याची ऑर्डर किती आहे मग 2/2 ऑर्डर सेम आहे ना मग सबट्रॅक्शन होईल. ठीक आहे चलो या A मायनस बी इज इक्वल टू काय करणार ए चे मॅट्रिक्स एलिमेंट लिहून घ्या 2958 मायनस 1347 इज इक्वल टू सांगा काय येईल बाळांनो. 2 मधून 1 गेल्यावर किती राहिला 1. 9 मधून 3 गेल्यावर किती राहिला 6. 5 मायनस 4 किती येतोय 1 आणि 8 मायनस 7 किती आला 1. इथपर्यंत कळलं. या ठिकाणी कधी कधी नंबर निगेटिव्ह सुद्धा आला तरी चालेल. आता अजून फक्त याच्या दोन प्रॉपर्टी लिहा मग थांबवत आपण वाटलं असतं. ठीक आहे चलो. ऍडिशनच्या आपण पहिल्या दोन प्रॉपर्टी कोणत्या पाहिल्या होत्या सांगा. मॅट्रिक्स ऍडिशन एक तर कम्युटेटिव्ह आहे आणि दुसरी असोसिएटिव्ह. सबट्रॅक्शनला आपण कम्युटेटिव्ह किंवा असोसिएटिव्ह यूज करू शकत नाही. नाही कळलं लक्षात घ्या. प्रॉपर्टी लिहा प्रॉपर्टीज ऑफ मॅट्रिसेस किंवा प्रॉपर्टीज ऑफ मॅट्रिक्स सबट्रॅक्शन. प्रॉपर्टीज ऑफ मॅट्रिक्स सबट्रॅक्शन. घ्या पहिलं मॅट्रिक्स सबट्रॅक्शन is not commutative. म्हणजे काय रे फॉर एक्झाम्पल म्हणजेच काय ए मायनस बी ची व्हॅल्यू आणि बी मायनस ए ची व्हॅल्यू या कधीही इक्वल असणार नाही. ए मायनस बी इज नॉट इक्वल टू बी मायनस. लिहिले का रे सांगा बरं. एक्झाम्पल घेऊ आपण. चला एक्झाम्पल नुसार बघू. फॉर एक्झाम्पल ए घेतला मी 5937 बी एक घेतला बी नावाचा मॅट्रिक्स घेतला बी घेतला 2133 नाही 219 घेऊ 93 असा काहीतरी घेतला. बोला सगळ्यात पहिले काय लिहू बोला. कुठली व्हॅल्यू प्रूफ करायला पहिले काय करायचं LHS. मग LHS घ्या ना. LHS इज इक्वल टू काय सांगा ए मायनस बी. ए चे एलिमेंट पहिले लिहावं लागतील. ए चे एलिमेंट काय आहेत सांगा 5937 मायनस बी चे एलिमेंट घ्या 2193 इज इक्वल टू करा सबट्रॅक्शन. 5 मायनस 2 बोला रे 3. 9 मायनस 1 8. 3 मायनस 9 बोला 3 मायनस 9 किती येत आहे 3 मायनस 9 मायनस 6. 7 मायनस 3 इथपर्यंत कळलं का. ही व्हॅल्यू कोणती आली सांगा ए मायनस बी. आता कोण काढा सांगा बरं. हा बी मायनस एला काय नाव द्या RHS.
RHS इज इक्वल टू काय लिहिताल B मायनस ए इज इक्वल टू लिहा बाळांनो चला B ची व्हॅल्यू पहिले लिहिताल ना आता 2193 काय लिहिली सांगा 2193 मायनस ए ची व्हॅल्यू काय लिहिली ए किती आहे 5937 करा चला सबट्रॅक्शन करा 2 मधून 5 गेला किती राहिला सांगा बोला 2 - 5 किती येत आहे -3 1 - 9 किती आहे -8 9 - 3 किती आहे 6 3 - 7 किती -4 मग बघा एलिमेंट सेम आहेत का रे इथं 3 आला इथं किती आला -3 म्हणजे थोडक्यात A - B इज इक्वल टू B - A येईल का नाही मग काय येईल ह्याच्यातून मायनस साईन काढलं तर जमल ना ह्याच्यातून जर मायनस साईन काढलं ह्याला जर तुम्ही असं लिहिलं बघा इथून तुम्हाला हे तर कळलं LHS इज नॉट इक्वल टू RHS म्हणजेच A - B इज नॉट इक्वल टू B - A घे पहिले एवढं तुला A - B इज नॉट इक्वल टू B - A लिहिले चलो पुढे बघा आता A - B इज इक्वल टू बघा लिहू नका A - B इज नॉट इक्वल टू B - A ना मग होतं काय बघा A - B ची व्हॅल्यू आणि B - A ची व्हॅल्यू इक्वल येणार नाही पण याच्यातून तर तुम्ही जर मायनस साईन बाहेर काढलं तर होईल बघा A - B इज इक्वल टू मायनस साईन बाहेर काढा B - A मध्ये म्हणजे काय केलं बघा लक्षात घ्या इथून प्रत्येकातून मायनस मायनस साईन बाहेर काढा मायनस मायनस साईन जर बाहेर काढला लिहू नका फक्त सांगायचं म्हणून सांगतोय इथून मायनस काढल्यावर कोणाला सांगा 3 आला ना अजून कोणाला सांगा 8 अजून 6 6 ऐवजी -6 आला आणि -4 च्या ऐवजी आला 4 कळलं का नक्की म्हणजे या ठिकाणी काय झालंय सांगा ही B - A ची व्हॅल्यू आली की नाही मग B - A च्या व्हॅल्यूच्या अलीकडे जर समजा मायनस लावला तर आपल्याला कोणती व्हॅल्यू मिळेल सांगा A - B जाऊ द्या जास्त काही डोकं लावत बसू नका आपलं हे कळलं ना A - B इज नॉट इक्वल टू B - A अजून एक प्रॉपर्टी दुसरी प्रॉपर्टी कोणती होती असोसिएटिव्ह मॅट्रिक्सची ऍडिशन कशी होती असोसिएटिव्ह पण मॅट्रिक्सची सबट्रॅक्शन ही असोसिएटिव्ह असणार नाही कळलंय का मॅट्रिक्सची ऍडिशन कशी होती असोसिएटिव्ह सबट्रॅक्शन मात्र असोसिएटिव्ह राहणार नाही जसं सबट्रॅक्शन कम्युटेटिव्ह पण नाहीये तशी सबट्रॅक्शन असोसिएटिव्ह सुद्धा राहू शकत नाही घ्या फक्त प्रॉपर्टी लिहा एक्झाम्पल काय लिहायची गरज नाही पडणार घ्या सेकंड प्रॉपर्टी लिहा मॅट्रिक्स सबट्रॅक्शन is not associative म्हणजे कसं लिहिणार सांगा A - B - C इज नॉट इक्वल टू A - B - C मगाशी फक्त काय होतं इथं ऍडिशनचं साईन होतं ऍडिशनच्या साईनच्या ऐवजी कोणतं साईन आणलं मी आता सबट्रॅक्शन पण सबट्रॅक्शनचं साईन आणल्यानंतर ह्या दोन व्हॅल्यू इक्वल होणार नाही कळले नक्की प्रॉपर्टीज कळल्यात सांगा आता मॅट्रिक्स अल्जेब्रामध्ये आपण काय काय बघितलं कोणत्या कोणत्या प्रॉपर्टी सगळ्यात पहिले काय बघितलं बोला सगळ्यात पहिले काय बघितलं स्केलर मल्टिप्लिकेशन अरे पाहिलं ना पहिले काय पाहिलं स्केलर मल्टिप्लिकेशन सेकंड काय पाहिलं बोला इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस तिसरं काय पाहिलं मॅट्रिक्सची ऍडिशन आणि चौथं काय पाहिलं मॅट्रिक्सची सबट्रॅक्शन कळलं आता नेक्स्ट लेक्चर मध्ये फक्त आपल्याला याच्यावर प्रॉब्लेम घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग एक कन्सेप्ट येईल मॅट्रिक्सची मल्टिप्लिकेशन मग अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्सचा कन्सेप्ट क्लिअर झाला मग पुढे जाता येईल इथपर्यंत कळलंय ऑनलाईन ह्याच्यात काय डाऊट आहेत का रे बाळांनो आजच्या लेक्चरमध्ये कंटेंट थोडे झालेत म्हणजे पॉईंट थोडे झालेत बाळांनो पण लक्षात घ्या ते महत्वाचे आहेत ठीक आहे चलो थांबायचं बाळांनो चलो उद्याच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू चलो बाय रे बाळांनो सी यू टुमारो हॅव अ नाईस डे